प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तोलरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, जर काही प्रार्थना द्यायची असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही प्रार्थना देऊ शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो दिलेला नंबर लागला नाही, जर तुम्हाला काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे आणि भरपूर साक्षी या ठिकाणामध्ये घडत आहेत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की पास्टर, लग्नाला 2 वर्ष झालेले आहेत पण आम्हाला अजून मूल बाळ नाही, तर तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि 1 महिन्यानंतर त्या बहिणीने साक्ष सांगितली की तिचे सर्व रिपोर्ट्स आता पॉझिटिव्ह आलेले आहेत, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की त्यांची मुलगी BSc नर्सिंग सेकंड इयरला फेल झाली आणि पास्टर तिच्यासाठी प्रार्थना करा, कारण आम्हाला खूप तिच्या भविष्याची काळजी आता वाटत आहे. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे मोठा चमत्कार त्या ठिकाणामध्ये घडला आणि तिचा रिझल्ट पुन्हा आला आणि त्यांनी सांगितलं की B+नी ती पास झालेली आहे, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आईचं चेस्ट इन्फेक्शन त्या ठिकाणामध्ये झालेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की काहीतरी मेजर प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, आपण एक्सरे करू आणि ते रिपोर्ट्सवरून आपल्याला कळेल. आणि एक्सरे करण्याच्या आधी त्या बहिणींनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्यांच्या आईसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने सगळे रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आले, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे बहीण अंजुम दौंड या ठिकाणामधून त्या सोलापूरमध्ये शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च या ठिकाणामध्ये त्या आल्या होत्या आणि येण्याच्या आधी त्यांच्या मागील आठवड्यामध्ये त्यांनी बघितलं त्यांचा मोबाईलचा बिझनेस आहे, मोबाईलचं त्यांचं दुकान आहे, पण त्यांचं दुकान अजिबात चालत नव्हतं. खूप त्या ठिकाणामध्ये प्रॉब्लेम त्यांना येत होते आणि ते या ठिकाणामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की मी येतानाच या ठिकाणामध्ये त्या विश्वासाने आले की परमेश्वर या ठिकाणामध्ये प्रार्थनेच्याद्वारे काहीतरी कार्य करणार. या ठिकाणामध्ये ती बहीण आली. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, तिच्या बिझनेससाठी प्रार्थना केली आणि गेल्यानंतर एका आठवड्यातच तिने पास्टरांना साक्ष सांगितली की जो बिझनेस पूर्णपणे ठप्प पडला होता त्या ठिकाणामध्ये तिला 5190 रुपये त्या ठिकाणामध्ये पूर्ण प्रॉफिट झालं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि तोच गौरवशाली परमेश्वर आज त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत असताना आपण जोरदार आणि स्वागत करूयात पास्टर मनोज तलोरे यांचं. अनेक चांगल्या साक्षी प्रभू या दिवसामध्ये घडवत आहेत आणि देवाला कोणती गोष्ट कठीण नाही यातून सर्व काही सिद्ध होत आहे. जी साक्ष आम्ही ऐकली की सिस्टर अंजुम ज्यावेळेस पहाटे गाडी पकडून ते या ठिकाणामध्ये आले, त्यांची आशा होती की जो महिनाभर त्यांचा सगळा बिझनेस ठप होता, एक मोबाईल शॉप त्यांचं होतं, फार प्रयत्न केला तरी त्या मोबाईल शॉपमध्ये काही बिझनेस व्हायला तयार नाही. आणि मग नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना प्रार्थना करा, माझा मोबाईलचा बिझनेस ठप्प झालेला आहे. मग आपल्यातलं पण काही लोक विश्वास तोडण्यासाठी काय सल्ले देतील सांगता येत नाही. त्यांनी म्हटले काय तुझा प्रॉफिट होतोय याविषयी तू कोणाला सांगितलं का? म्हटले होय. मग कोणीतरी तुझ्या दुकानावर करणी केली. मग ते म्हटले की असं पास्टर असतं का कोणी दुकानावर करणी करून धंदा बंद करेल? म्हटलं असं असतं सगळीच दुकानं बंद पडली असते नाही का. एवढं सोपं जर असतं आणि जर आपल्या देशामध्ये करणी एवढी पॉवरफुल असती ना तर पाकिस्तान कधीच उद्ध्वस्त झाला असता. चायना तर शिल्लकही नसतं राहिला. आणि इस्रायलला एवढं मोठं वार करण्याची गरज काय?
2-4 मुठी मारल्या, 5-6 लिंबू फेकले, देशच संपला. एवढी करणीमध्ये ताकद आहे का? परंतु कित्येक वेळा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आत्मिक लोक सुद्धा त्यामध्ये अडकून पडतात. ते सांगितले असं काय नसतं, तुझा देवावरती विश्वास आहे. याकोबाच्या उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटलं 23-23 मध्ये, याकोबावर काही मंत्रतंत्र मग कसं काय चालतं? आणि काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा काही नसलं येत, डॉक्टरकडे पण असतं नाही का, काय नाही तर सलाईन लावा, 2 बाटल्या सलाईन लावलं की बरं वाटतं. तसं असं म्हटलं, करणी झाली, मग खुश होतात लोक. मी म्हटलं तसं काय नाही, आता प्रार्थना करतो आत्ता या क्षणाला, आणि तू तिथं प्रार्थना करून गेल्यावर तुझा बिझनेस व्हायलाच पाहिजे. आणि इथून ते गेल्याबरोबर ते म्हटले मला दुकानात जाऊ पण वाटणार का, तर धंदाच व्हायला तयार नाही. आणि गेल्या त्याच दिवशी 5,500 रुपयाचं प्रॉफिट झाला, त्याच दिवशी बरं का, एकाच दिवसामध्ये. म्हणजे कधी कधी देव आमचा विश्वास तपासतो, लक्षात ठेवा. आणि सैतानाला हकनाक बदनाम करू नका. करणी झाली, अमकं झालं, धरणी झाले, काय जर तुमचा देवावरती विश्वास आहे तर विश्वासाच्या द्वारे अशक्य गोष्टी शक्य केल्या जातात. अजून एक बहिणीने सांगितलं, हो इतका देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आला, परमेश्वर किती चांगला आहे हे सांगण्यासाठी कसं सांगावं मला समजत नाही. एक आमची मैत्रीण होती, तिचे वडील, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग डॉक्टरने सांगितलं की 4th स्टेज कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आता त्यांच्यावर उपचार होणार नाही, त्यांना घरी घेऊन जा. घरी घेऊन जाऊन जे काही आतमध्ये इन्फेक्शन आहे सक्शन करून काढा, जोपर्यंत राहतील तोवर राहू द्या. मग डॉक्टरने आशा सोडली. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं, मैत्रिणींनी सांगितलं असं अशा प्रकारचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि माझे वडील लास्ट स्टेजला आहेत, डॉक्टरना घरी घेऊन जायला सांगितले. ते म्हटले डॉक्टरचं फायनल आहे का? ते बोलले होय. डॉक्टर म्हटले आता उपचार नाही ना, घरी घेऊन जा. मग तू येशूवरती विश्वास ठेवशील का? ती म्हटली अशा प्रसंगात मी कोणावर सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहे. जर तुमचा येशू माझ्या वडिलांना यातून बाहेर काढेल तर मी विश्वास ठेवायला तयार आहे. मग तिने तिच्यासमोर मला फोन लावला की त्यांचे वडील आहेत आणि इन्फेक्शन झालेले सगळ्या बॉडीमध्ये, आणि आता डॉक्टरने सांगितलं घरी घेऊन जा आणि आम्ही त्यांना घरी घेऊन येत आहे, प्रार्थना करा. प्रार्थना केली आणि काल तिचा फोन आला. म्हणजे पास्टर ते प्रार्थना केल्यानंतर मी बरेच दिवस तिकडे गेले नाही, पण 2 महिन्यानं मला तिकडे जाण्याचा योग आला आणि विचारलं तुझे वडील कसे आहेत? ते म्हणजे अगं आत्ता तर दुकानावर जाऊन बसलेत माझे वडील. का? कारण देव सर्व काही करू शकतो. विश्वास रोगावरती, विश्वास तुमच्या आर्थिक प्रश्नावरती, विश्वास तुमच्या कामाच्या ठिकाणावर ठेवू नका, तर विश्वास देवावरती ठेवा. आणि शास्त्रामध्ये असं लिहिलं, जास्त नाही, फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास पाहिजे. किती विश्वास हो? आणि आज आम्ही मोहरीच्या दाण्याच्या विश्वासाची ताकद पाहणार आहोत. मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाची ताकद, मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाची ताकद. वाचू एक वचन, लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय आणि त्याचं 5 आणि 6 वचन. विश्वासाची मोहरीच्या दाण्या एवढ्या विश्वासाची ताकद काय? वाचा. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लाविली जा असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल. तुम्हापैकी असा कोण आहे की? बस तो मोहरीच्या दाण्या. आता शिष्यांचा प्रॉब्लेम काय माहिती का? शिष्य तुम्ही आणि मी सगळे सारखेच आहेत. आम्हाला विश्वास ठेवायला येत नाही, त्यास आम्ही काय म्हणतो, आमचा विश्वास वाढावा म्हणून. सगळ्यात सोपा मार्ग आहे नाही का? तुम्हाला विश्वास ठेवा म्हटलं, संदेश दिला, सगळं केलं, मग तुम्ही चेंडू कोणाकडे टाकता? पाळकाकडं. एक काम करणं पाळक साहेब, तुम्ही आमचा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करा.
आता येशूच्या शिष्याने, येशूनं पण काय केलं, त्याच्या शिष्यांना विश्वासासंबंधीच्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या. परंतु विश्वास ठेवणं ही जी गोष्ट आहे ती फार कठीण आहे. विश्वासाविषयी तुम्ही बोलाल, पण तुमच्याकडे विश्वास असेल याची गॅरंटी नाही. आणि जर तुमच्यामध्ये विश्वास असेल ना, तर बायबल सांगतं फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल आणि तुतीशी तुम्ही बोलाल. शब्द काय वापरला माहिती का? विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असला तर तुम्ही तुतीच्या झाडाला बोलता, उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये विश्वास आहे ना, तो तुतीच्या झाडाशी बोलण्याचा प्रयत्न करतो. जर तुमच्यात विश्वासच नाही तर तुम्ही तुतीच्या झाडाकडे पाहत बसणार आहे, पण उपटण्या संबंधानं नाही बोलणार. आणि आज लोकांची समस्या तीच आहे. त्यांचा प्रॉब्लेम काय माहिती का? ते या पद्धतीचं जीवन जगतात की त्यांना असं वाटतं की तुतीचं झाड ही माझी समस्या आहे. परंतु झाड ही तुमची समस्या नाही. झाड यासाठी आहे की तुम्ही तिच्याशी बोलावं. जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलता आणि बोलल्यावर ती गोष्ट तुमच्यासाठी उपलब्ध होती. तुमचं बोलणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्त शिष्यांना सांगताना काय म्हणतो की तुमचा विश्वास, विश्वासाची ताकद, या ताकदीचा अनुभव तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही पृथ्वी तलावरती आहात तोपर्यंत प्रति दिवशी हा विश्वास तुमच्यामध्ये वाढला पाहिजे, रोज. आणि तो विश्वास तुम्ही कोणाला प्रार्थना करायला सांगितल्यानं कधीच वाढणार नाही. ही कल्पना पण डोक्यातनं काढून टाका. अमका अमका व्यक्ती माझ्यासाठी प्रार्थना करेल, तो सेवक माझ्यासाठी प्रार्थना करेल, ही विश्वासाची प्रोसेस तुमच्यामध्ये निर्माण होत नसताना तुम्हाला छोटासा विश्वास ठेवून बोलायला पाहिजे. वाचा बरं वचन ते. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा, आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगता. तो म्हणतो की तुमच्यामध्ये जर मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर तुम्ही तुतीशी बोलाल. ऐका, जर तुमच्यात विश्वास आहे आणि तुमच्या समोर तुतीचं झाड आहे आणि तुतीच्या झाडाला उपटायचंय, परंतु उपटण्यासाठी तुम्ही काय करता माहिती का? त्या तुती समोर प्रार्थना करत बसता. तुम्ही काय करता माहिती का? कोणाला तरी रदबदली करता, कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करावी आणि ती तुती आमच्यासाठी उपटली जावी. ना तुमच्यासाठी कोणी प्रार्थना करून तुमची तुटी उपटली जाणार आहे. शिष्यांना येशू सांगतो फक्त मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर तुम्ही तुतीशी बोला. आज सगळ्यात मोठी समस्या काय? आम्ही तुतीशी बोलण्यासाठी तयार नाही. प्रार्थना करायला तयार आहे, आम्ही आराधना करायला तयार आहे, आम्ही सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, पण जिथं तुती येते ना त्या तुतीशी बोलण्यासाठी जो विश्वास आमच्यामध्ये आवश्यक आहे. तुमचं आरोग्य, तुमच्या शरीरात असणारे व्याधी विकार, तुमच्या जीवनातले प्रश्न, या प्रश्नाकडे तुम्ही पाहत असताना त्या प्रश्नाशी कधी बोलणार आहात? तुमच्यामध्ये विश्वास आहे तर बोला ना प्रश्नाशी. आणि म्हणा उठून समुद्रामध्ये पड. तुम्ही प्रश्नाशी बोलण्याच्या ऐवजी प्रश्नाचं वर्णन करण्यामध्ये धन्यता मानता. प्रश्न किती कॉम्प्लिकेटेड आहे, किती गंभीर आहे. साधं तुम्ही एकमेकाला भेटल्यावर जर तुमची चर्चा जर असली ना तर तुम्ही किती समस्येमध्ये गढून गेलेले आहात, किती तुमची समस्या गंभीर आहे. आणि असला प्रश्न जगामध्ये कोणाकडेच नाही, फक्त तुमच्याकडेच आहे, ही तुमची चर्चा. आणि तरी सुद्धा तुम्ही विश्वासासंबंधाने बोलत आहात. आता प्रॉब्लेम काय माहिती का? येशू बरोबर शिष्य चालले आणि त्यांनी इतके महत्कृत्य पाहिले. लंगडे चाललेले पाहिले, आंधळे बरे झालेले पाहिले, लोक भुकेलेले होते तर 5 भाकरी 2 माशांच्या द्वारे हजारो लोकांना त्यांनी तृप्त केलं, ते त्यांच्या डोळ्यानं पाहिलं. आणि हे करताना त्यानं काय प्रोसेस केली हे पण त्यानं पाहिलं. तो म्हटलं तुमच्याकडच्या भाकरी द्या. ते म्हटले आमच्याकडे भाकरी नाहीत. त्यांनी लोकांची गोळाबेरीज केली आणि त्यांच्याकडच्या भाकरी, आता येशू त्यांना म्हणलं तुमच्याकडच्या भाकरी द्या. येशू असंच कधी कोणत्या गोष्टी बोलत नाही. का माहिती का? जेव्हा कैसराला कर देणं योग्य का अयोग्य हा प्रश्न विचारला तर तो म्हटला की एक काम कर. पेत्राला सांगतो जा समुद्रामध्ये गळ टाक, एक मासा सापडेल, माशाच्या पोटामध्ये 2 नाणी तुम्हाला सापडतील, एक नाणं कैसराला आणि एक नाणं
याजकाला देऊन टाका. मग येशूला माशाच्या पोटातले 2 नाणे सापडले, म्हणजे शिष्यांकडे भाकरी असल्याशिवाय येशू बोलतो का तुमच्याकडच्या भाकरी यांना द्या? मग येशूला कळत नाही का यांच्याकडे पण झालं काय माहिती का, यांच्याकडे भाकरी होत्या पण त्यांनी लोकांची गोळाबेरीज केली. 5,000 लोकांना आपल्याकडच्या भाकरी कशा पुरतील? आणि मग ते म्हटले ठीक आहे. कधी कधी जे पहा, लग्नाला गेल्यावर किंवा चर्चचा प्रोग्राम असल्यावर लोक वाढले की पहिले प्रश्न पडतो, वाढवा बिर्याणी, वाढवा तांदूळ, घाला पाणी. आता शिष्यांना मोठा प्रश्न पडला, एवढा मीटिंगला तर एवढे लोक आले, डोंगरावरती एवढे लोक आहेत, भुकेलेत आणि 3 दिवस आपल्या बरोबर राहिले, आता यांना जेवण द्यायचं तर कसं पुरणार आहे? आता 3 दिवसाची भूक म्हटल्यावर एक माणूस 2 माणसाचं जेवण जेवणार आहे. मग त्यांनी कॅल्क्युलेशन केलं सगळ्यांकडे, तुझ्याकडे किती, तुझ्याकडे किती? ते म्हणले 300 रुपये. अरे 300 रुपयाच्या भाकरी यांना कशा पुरणार? त्यांच्याकडे भाकरी आहेत पण त्यांच्या भाकरीशी बोलायला पाहिजे ना, ते बोलले नाहीत. मग येशू काय म्हटला, त्या एक मुलगा आला, तो म्हटला माझ्याकडे 5 भाकरी आहे. आता येशूनं काय केलं, तो शिकवतो बरं का, तुतीच्या झाडाला उपटून तुम्ही समुद्रामध्ये जाऊन पड म्हटलं आणि तुमच्याकडे मोहरीचा दाणा एवढा विश्वास असतो. इकडं भाकर 5 भाकरी 2 मासे आले आणि 5 भाकरी 2 मासे तिथं असताना येशू ख्रिस्तानं त्या 5 भाकरी 2 मासे घेतले आणि म्हटला तुम्ही सगळ्या लोकांना पंक्तीनं बसवा. आणि इकडं तो भाकरीशी बोलायला लागला. ऐका बरं का, काय शास्त्रात सांगितलं, तुम्ही जर तुतीच्या झाडाला म्हटलं उपटून समुद्रामध्ये लावली जा, तर झाड आपोआप उपटलं जातं, समुद्रामध्ये लावलं जातं. आता येशूला माहितीये समोरची परिस्थिती काय, समोर एवढ्या लोकांना तृप्त करायचं. येशू भाकरीशी बोलतोय, काय भाऊ बोलतोय माहिती का, तुकडे होत राहा आणि समोर असणाऱ्या लोकांना जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पुरवठा होत राहा. आणि इकडं विश्वासाची क्रिया सुरू व्हायला लागती. भाकरीचा एक तुकडा काढल्यावर जेवढा तुकडा गेला तेवढा तुकडा जोडला, जेवढा तुकडा गेला तेवढा तुकडा जोडला. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुतीच्या झाडाशी बोलता तेव्हा तुती आपली जागा सोडती. तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर तुमची परिस्थिती बदलायला एवढा सुद्धा वेळ लागणार नाही. परंतु सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे काय, आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही. आणि विश्वास आहे असं सैतान तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो. सैतान सांगतो तुझ्यात विश्वास आहे, आणि विश्वास आहे म्हणून काय म्हणतो, आम्ही एवढी प्रार्थना केली, पालक साहेब एवढ्या वेळा चर्चला आलो, दान दिलं, सगळं केलं, तरी सुद्धा माझ्या जीवनात चमत्कार घडत नाही. तुझ्या जीवनात चमत्कार न घडण्याचं कारण तू विश्वास ठेवून तुतीच्या असणाऱ्या झाडाशी बोलला नाही. काय तुम्ही तुमच्या तुतीच्या झाडाशी बोलला का? काय तुम्ही तुमच्या प्रश्नाशी बोलला का? तुम्ही प्रश्नाशी बोलत असताना ज्या पद्धतीने बोलावं, काय बोलायचंय तुतीच्या झाडाशी, वाचा काय बोलायचंय, या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगताच. काय बोलायचंय तुतीशी, मुळासकट उपटून, बोला की काय बोलायचंय, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तुम्ही तुतीशी बोलला का कधी, तू मुळासकट उपटून जा? कधी तुमच्या आजाराशी तुम्ही बोलला, मुळासकट गायब हो? कधी तुमच्या प्रश्नांशी तुम्ही बोलला, मुळासकट गायब हो? हा, तुम्ही प्रश्नांच्या बाबतीत कुरकुर केली, तुम्ही तुमच्या समस्येच्या बाबतीमध्ये कुरकुर केली, आणि तुमच्या समस्येला तुमची काय होतं माहिती का, ज्याची तुम्ही चर्चा कराल त्या व्यक्तीला तिथं जास्त दिवस राहायला आवडतं. नाही का, अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार म्हणल्यावर तो 25 वर्ष सत्ता सोडणार नाही. आणि तुम्ही जर तशी चर्चा करत राहिला, नाही चांगलंच आहे, एक त्या ह्याच्यामध्ये युट्यूबला एकाला विचारलं, म्हटलं काय रे बाबा, वाटतं का तुला हे सरकार जावं? नाही, राहायला पाहिजे. म्हटलं का? अरे तुला माहित नाही का, पेट्रोल 70 रुपयाचं होतं ते आता 125 वर आलेलं आहे. मी 600 ने पेट्रोल घेईल पण सरकार हेच पाहिजे. किती मस्ती हो. म्हणजे लोकांना समस्या एवढ्या आवडतात ना, आम्ही समस्येला झेलू पण आम्ही समस्येला आमच्यापासून दूर करणार नाही. ही मानसिकता आत्मिक जीवनामध्ये लोकांना, आम्ही समस्या घेऊनच बसलेलो आहे, आम्ही अडचणीच घेऊन बसलेलो आहे, आम्ही त्याच्यामध्ये घडून गेलेलो आहे. आम्ही बोलत नाही, आम्ही चर्चा करतो आणि समस्येचं महत्व वाढवतो. येशू म्हणतो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास पाहिजे तू. आणि ज्याच्याकडे ना, तो म्हणतो उपट, जाऊन पड, उपट, समुद्रामध्ये जाऊन लाग.
आता लक्षात ठेवा, विश्वासच तुमचा मोहरीच्या दाण्या एवढा असला ना, मोहरीच्या दाण्या एवढचा विश्वास त्या तुतीला मुळासकट उपटायला भाग पाडलं जातं. समजते का माझं बोलणं तुम्हाला? अहो, तुमची तुती इतकी वाढली की त्या तुतीच्या झाडावरती आता पाखरे येऊन बसायला लागलेले आहेत. म्हणजे आणखीन समस्या येऊन बसायला लागलेल्या आहेत. तुमच्या समस्या वाढत आहे का? तर तुम्ही बोलत नाही. तुम्ही इतकं त्या तुतीवरती प्रेम करता आणि तुतीची काळजी घेता. तुम्ही काय करता माहिती का? कोण उपटेल बरं, कधी उपटेल, कुठल्या अँगलने उपटावं आणि तिला लावावं कुठं, एवढी काळजी बरं का. तुती तर नको आहे, पण नाही, तिला काढून लावायचं कुठं. लक्षात ठेवा, प्रॉब्लेम तुमच्यामध्ये टिकून राहण्याचं कारण तुम्ही त्या प्रॉब्लेमला एवढं प्रेम करता की सकाळी उठल्यापासून त्या प्रॉब्लेमची आणि तुम्ही झोंबी करत राहता आणि रात्री झोपताना पण तो प्रॉब्लेम आपल्या डोक्यामध्ये घेऊन झोपता. पण बायबल सांगतं, जर तुझ्यामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असेल आणि तू त्या तुतीशी बोलशील, मग हा विश्वास तुमच्यात येणार कुठून? हा मोहरीच्या दाणे एवढा विश्वास तुमच्यात निर्माण होणार कसा? काय केल्यानं ही मोहरीच्या दाण्यातला विश्वास तुमच्यामध्ये, कार्य करणारा विश्वास तुमच्यामध्ये येणार कसा? त्याला एकच गोष्ट आहे, जर तुमच्यामध्ये विश्वास वाढला पाहिजे तर तुम्हाला देवाचं वचन ऐकावंच लागणार आहे. देवाच्या वचनाची ताकद आहे. एकदा देवाचं वचन तुम्ही स्वतःशी बोलला आणि देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये साठवलं. देवाच्या वचनाला बी म्हटलेलं आहे. पेरणारा बी पेरत गेला. आणि लक्षात ठेवा, जगामध्ये असं एक सुद्धा बी नाही की जे आणि अस्तित्वात असताना, जिवंत असताना फळ देत नाही, असं एक सुद्धा बी नाहीये. एक सुद्धा नाही प्रियानो. इथं तुम्हाला दिसतात ही सगळी झाडं आहेत ना, याला किती वेळा काढलं, साफसूफ करून टाकलेलं आहे, पण परत ती झाडं आली ना, बी होतं. आणि या बीला नष्ट करण्याची ताकद कोणामध्ये? मग देवाचं वचन पण बी आहे. किती पण समस्या आल्या, पण हृदयामध्ये तुम्हाला देवाचं वचन जर तुम्ही साठवलं तर तो विश्वासाचा वृक्ष तुमच्यामध्ये वाढणार आहे. तो वृक्ष वाढणार आहे. म्हणून वचन साठवा. काही झालं तरी वचनाकडे दुर्लक्ष करू नका. जेवढं वचन तुम्ही साठवाल, वचनावर, आणि तुम्ही वचनावर विश्वास ठेवू लागता, आणि वचनावर विश्वास ठेवल्या कारणानं आता तुमचं अंतःकरण, या अंतःकरणामध्ये प्रचंड काम होत असतं. पुष्कळ लोक वचनाकडे दुर्लक्ष करत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी कधी वचन आतमध्ये जातं, पण वचनाला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जितक्या खोलीमध्ये वचन जायला पाहिजे तेवढं जात नाही. तेवढ्या खोलीमध्ये जायला पाहिजे. वरवर वचन असतं, पाखरे येतात आणि काढून घेऊन जातात. मग ते म्हटलं वासना आहे, जगातले मोहाचे प्रसंग आहेत. जेव्हा वचन आतमध्ये जातं, कुठं तरी मी अट्रॅक्ट होतो आणि ते वचन आमच्यातनं निघून जातं. आता वचन निघून गेलं तर मोहरीचा दाणा कुठे आहे? मोहरीच्या दाण्याला आणि वचन म्हटलेलं आहे. तो वचन, ते मोहरीचा दाणा तुमच्यामध्ये असला आणि मग वचनाच्या द्वारे तुम्ही बोलत राहता. जगामध्ये कोणता का प्रश्न असे ना, या प्रश्नाला वचनातनं तुम्हाला बोलावं लागणार आहे. कोणतं वचन? तुम्हाला आरोग्य पाहिजे. आरोग्य पाहिजे तर तुम्ही म्हणता त्याला बसल्या माराच्या फटक्यानी. आता हे वचन तुम्ही बोलताना, जर तुम्ही मुळासकट तुमचा रोग काढायचा, तर तुम्हाला मुळासकट रोग काढण्यासाठी, परवा मी ते एक ऐकली क्लिप, आणि बोलता बोलता तो म्हटला, जगामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरनं तुम्हाला उपचार देतात ते उपचार नाहीच आहेत. म्हणजे एखाद्या बीपीच्या माणसाला ते सांगतात की बाबा हे गोळी घे म्हणजे तुझं बीपी नॉर्मल होईल. वास्तविक पाहता त्यांनी उपचार केल्यावर बीपी मुळासकट गेला पाहिजे, म्हणजे तो तुमचा रोग कंट्रोल करत नाही. शुगरच्या माणसाला सांगतात ही शुगरची गोळी आहे, उपचार सांगतात ही गोळी मरेपर्यंत तुला घ्यायची. मग उपचार कुठे येतो? आजार तसाच आहे, गोळ्या पण तशाच आहेत. मग 100% मुळापासून घालवायचा आजार, त्याला कोणती गोळी आहे? ती मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. आता लाजरस कबरेमध्ये मरून पडला, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. येशू ख्रिस्त स्वर्गाकडे पाहतो आणि बापाला म्हणतो तू माझं नेहमीच ऐकतो, आणि तो बोलतो लाजरस, आणि लाजरस मुळासकट बाहेर आला. लाजरस बाहेर आला, त्याची एक किडनी गायब होती, त्याचा एक डोळा गेला होता आणि त्याच्यामध्ये मोतीबिंदू झाला होता, आणि दुसरीकडे त्याच्या हार्ट मध्ये डॉक्टरने सांगितलं आता आलाय खरा, पण त्याच्यामध्ये पेसमेकर. काय पेसमेकरच ना,
स्प्रिंग घालावे लागतील, पेसमेकर घालावे लागतील आणि कुबड्या आणि इकडं बाजूला एक पिशवी युरिन पास करण्यासाठी. असं काय वाकडा तिकडा लाजरस आला नाही. लाजरसला येशूनं मुळापासून बरं केलं का? तो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे. हा विश्वास तुमच्याकडे पाहिजे. हालेलुया. आणि तो विश्वास येशू म्हणतो शिष्यानं तुम्हाला ठेवावा लागेल. आज सकाळी मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्यातला मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमची परिस्थिती बदलणार आहे. आमेन. सगळी परिस्थिती बदलून टाकणार 100%. हालेलुया. तुम्हाला काय पाहिजे ना, फक्त मोहरीच्या दाण्याला तो विश्वास असला ना, तुम्ही उपटून समुद्रातनं काय उपटून समुद्रात टाकली जा, उपटून समुद्रामध्ये लावली जा. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना ते फक्त बोलायचंय तुम्हाला. हालेलुया. काय तरी तुम्हाला ते तुतीचं झाड नको आहे, ही गोष्ट तुम्हाला नको आहे. आणि तुम्ही फक्त म्हणे तुतीच्या झाडा ऊट आणि समुद्रात लावले जा. एवढंच तर बोलायचंय ना. हालेलुया. काय तुम्हाला लय मोठे डायलॉग पिक्चरचे पाठ करायचे, स्क्रिप्ट लिहून दिलं, एवढं म्हणायचं तेवढं म्हणायचं. बरेच लोक म्हणतात, कुणीतरी मला परवा माझं दुकान शॉप चालू केले, त्याला प्रार्थना कोणत्या भिंतीवर लावू? काय उत्तर देऊ? कोणत्या भिंतीवर प्रार्थना लावल्यावर ऐकली जाईल? अरे हे अंतःकरणात लावायला पाहिजे. भिंतीवर लावल्यानं काय घडत नाही, ते मुखात पाहिजे, डोक्यात पाहिजे. उठता बसता चालता बोलता त्या गोष्टी बोलल्या पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, याला प्रोसेस काय, एक साधी गोष्ट आहे. तुम्ही तुतीच्या झाडाशी बोला, उपटून समुद्रामध्ये पड, बस, हालेलुया. संपला विषय. पण काय होतं माहिती का, आम्ही तुतीच्या झाडाकडे दुर्लक्ष करतो आणि नको त्या प्रश्नांशी बोलत बसतो. सैतानाचं काम नजर हाटी, एवढं सगळं लिहितात बरं का, नजर हाटी. पण गाडी चालवणारा बघतोच इकडे तिकडे. बघा तुम्ही खिडकीमध्ये जो ड्रायव्हरच्या शेजारी बसतो ना, तो सारखं मी तर गाडी चालवतो सारखं ड्रायव्हरकडे बघत असतो, हा समोर बघतो का नाही. आणि मी त्या निलूला विचारा, किती पण लांबचा प्रवास असला ना, एकदा सुद्धा मी डुलकी पण घेत नाही बसल्यावर. ते लाख सांगतात की झोपा. मी म्हणतो नाही, मी झोपलो ना, हा झोपला तर कायमचं झोपावं लागेल. मी जागाच असतो का, तर मला नजर हाटी. इकडं तुमच्या आत्मिक जीवनामध्ये सेम कंडिशन आहे. तुम्ही ज्यावेळेस आत्मिक जीवनामध्ये चालताना, तुम्ही तुमची नजर फक्त त्याच प्रश्नावरती ठेवा की जिथं तुम्हाला बोलायचंय. आणि बोलत असताना लुसिफर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे ज्याच्याकडे तुम्हाला पाहायचं नाही. तसं मी पाहतो, झाडं पुष्कळ होती, पण लुसिफरनं त्या झाडाकडे नेलं जिथं दुर्घटना होणार आहे, जिथं काहीतरी अकस्मात घटना घडून यांचा विश्वास यांना त्या बागेतनं बाहेर काढणार आहे आणि तिथं ते उद्ध्वस्त होणार आहे. काही गोष्टी तुमच्या जीवनात अशाच आहे. तुम्हाला तुमचं फोकस, तुमचं लक्ष, तुमचं मिशन काय, तुतीचं झाड उपटावं आणि समुद्रामध्ये जावं, हे तुमचं मिशन आहे. बाकी तुमचं मिशन कोणतंच नाही. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या मिशनकडे जाता ना, ते तुतीचं झाड वाढत जातं. मुळात तुतीच्या झाडाला तुम्हाला उपटून समुद्रामध्ये टाकायचं. तशी तुमची समस्या वाढत जाती आणि एवढी वाढती की नंतर तुम्ही बोलू पण शकणार नाही. आता तुम्हाला असं वाटेल त्याची पाळं मुळं एवढी गेली, एवढं खोल गेलं, कधी काढावं झाड, कोण काढणार आहे, मशीन आणावं लागेल, मग हे आणावं लागेल, ते आणावं लागेल. अरे तुतीच्या झाडाकडे लक्ष ठेवून ते वाढल्या म्हण ना, उपटून समुद्रामध्ये जा की तुझा विश्वास वाढणार आहे. हीच गोष्ट प्रभू शिष्यांना शिकवत आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सतत प्रार्थना, साक्ष आणि देवाचं वचन याकडे तुमचं लक्ष लागलं. सतत प्रार्थना, जेवढी तुम्ही प्रार्थना कराल तेवढा तुमचा विश्वास वाढणार. कारण प्रार्थनेनं चमत्कार घडतात हे तुमच्या लक्षात येणार आहे. प्रार्थनेशिवाय चमत्कार होऊ शकत नाही ना. कसे चमत्कार होणार? येशू ख्रिस्तामधला हा प्रचंड विश्वास कुठून आला? कारण तो निरंतर प्रार्थना करणारा व्यक्ती होता. शिष्यांमध्ये विश्वास का नव्हता? शिष्य नेहमी डुलक्या मारत होते नाही का. आता रविवारी गर्दी आहे, पण त्या दिवशी गर्दी होती का जेव्हा आपण दिवसभर प्रार्थना ठेवली? मग का नाही आले त्यास? कारण हिलिंग पाहिजे, सगळं पाहिजे, पण प्रार्थनेची संगती नको. जेव्हा तुमच्यामध्ये प्रार्थनेची संगती असते, तुमच्यामध्ये विश्वास वाढलेला असतो आणि प्रार्थना केल्यावर तुम्हाला मिरेकल्स पण दिसतात. हालेलुया. घडते चमत्कार. आणि लक्षात ठेवा, हे चमत्कार रोज चालत घडत असतात. हो, हालेलुया. दुसऱ्या भाषेमध्ये मी सांग, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्यावर विश्वास असला ना, तुम्ही भाजीला गेल्यावर
एखादी भाजी तुम्हाला इतकी सुंदर मिळून जाते ना, जाता आम्ही म्हणतो नाही खूप छान भाजी मिळाली आज, हालेलुया. मग त्या दिवशी का नाही मिळाली? तुम्ही रोजच भाजीला जाता, त्या दिवशी का नाही मिळाली? पण चालता चालता आम्ही म्हणतो नाही जाता जाता वाटेत दिसलं घेऊन आलो. तसं जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास असतो ना, चालता चालता चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतात. हालेलुया. चांगलं चालता चालता बरं का, आणि तुम्हाला त्याची वाट पण पाहावी लागत नाही. हालेलुया. इकडं तुम्ही बोलायचं आणि तिकडं तुम्हाला उत्तर मिळत असतं. हालेलुया. बऱ्याच दिवसापासून मी एक गोष्ट बोलत होतो की मला ते सगळेच टॅब वापरायला लागलेत नाही का, आणि हे पोरं येतात आणि हे असं ठेवते तिथे, अशी फर 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 पानं उडतात. मीटिंगला गेल्यावर ते इकडं चिमटे, फार चिमटे असतात माझ्याकडे बघितलं तर त्यांनाच पोरांना लाज वाटली. मग त्यांनी जाऊन बाजारात त्या दिवशी एका मीटिंगला गेल्यावर चिमटे घेऊन आले सगळीकडे इकडे इकडे लावायला. का तर हे पण लागतं, फॅन पण, कारण सूट पण घालावं लागतो ना, त्याच्याशिवाय बिना सुटामध्ये लोक बघत नाहीत, आणि बघितलं तर ते मग त्यांना असं वाटतं की वेगळंच तेलोर आहे नाही का. मग हे पण लागतं ते पण लागतं. मग माझ्या डोक्यात आलं होतं की नाही आपल्याला टॅब घ्यायलाच पाहिजे. आता सगळेजण त्याच्यात इतकं ॲडव्हान्स गेलेत की आपल्याला सुद्धा, माझ्या संदेशात मला असं वाटतं की माझ्या मरणानंतर सुद्धा हे जे आहे ना, हे मी एवढी वर्ष मी जमा करून अभ्यास करून ठेवलं, तर याचा उपयोग येणाऱ्या पिढीतल्या पालकांना व्हावा, की जेणेकरून त्यांनी भविष्यात ते संदेश त्यांना द्यावेत. हे तयार करणं हे डेडिकेशन असतं बरं का. हे संदेश असेच होत नाही. एक संदेश तुम्ही तयार करायला बसा, तुम्हाला कळतं त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. तसं 27 वर्षाची माझी तपश्चर्या, 27 वर्षाचं माझं डेडिकेशन माझ्या डोक्यात सारखं यायचं की या वह्याची पानं उडून जातात, फाटतात, मग याला कुठंतरी स्टोर व्हायला पाहिजे. आणि मी बोलता म्हटलं की नाही आपल्याला एक टॅब घ्यायला पाहिजे. आणि तेवढ्यात देवानं उपासनाच्या मनामध्ये काम केलं की तिचं काहीतरी जागेचं काही काम झालं, आणि तिला देवानं सांगितलं की नाही टॅब दे. म्हणजे मिरॅकल चालत चालत घडतात. हालेलुया. चालत चालत. तुम्हाला काय मिरॅकलसाठी वाट पाहावी लागते का? तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला ना, तुम्ही बोलायचंय, ते घडत जाणार आहे. पण प्रॉब्लेम तुम्ही बोलत नाही, तुम्ही मनात ठेवता, आणि तुम्हाला वाटतं मनातल्या मनात देव मनात काम करत नाही, देवाला प्रत्यक्ष बोलल्यावर वाटतं. म्हणून त्या अंधाळ्याला विचारलं तुला बरं व्हायचंय का? तुला काय पाहिजे? तुला बरं व्हायचंय का? 38 वर्षाच्या दुखणे करायला तुला बरं व्हायचंय का? त्यानं उत्तर दिलं मला सोडणारा कोणी? अरे तुला बरं व्हायचंय का? तुम्हाला बोलायचंय, तुम्ही हे सांगू नका याच्यामुळं त्याच्या नाही. तुला बरं व्हायचंय का? तुला पुढे जायचंय का? तुला घर बांधायचंय का? तुला गाडी घ्यायची का? म्हणा की हा. अरे देवा, तुम्हाला काय मिळतो? मिळणार नाही काय तुम्हाला, काहीच मिळणार नाही. बसा, तुम्ही कन्फ्यूज मध्ये आहात, तुम्हाला आशीर्वादच नको आहेत. अहो मी देवाशी सारखं बोलत असतो, हे झाल्यावर ते झाल्यावर ते झाल्यावर ते. आता तुम्हाला काय वाटतं? नुसतं टॅबवर समाधानी, 4 व्हीलर पाहिजे मला ती, आणि ती असणार आहे चर्च बांधून पूर्ण झाल्यावरती असणार आहे ती. का? कारण मी बोलतो आणि देव देतो. तुम्ही उदळ्या पुत्राच्या भावानं बोलला नाही म्हणून मिळालं नाही. तुम्ही करडू पण माझ्यासाठी साधं बकरं पण कापलं नाही. अरे तुझा भाऊ येऊन बोलून गेला, माझ्यासाठी पार्टी करा. ठीक आहे, पार्टी घ्या, पार्टी. काहीतरी बोला ना देवाशी. विश्वास तुमच्याकडे मोहरीच्या तुम्ही बोला. तुमच्या जीवनात काय तुम्हाला कसली नोकरी पाहिजे बोला देवाला. ज्या पद्धतीची तुमची पेन्शन किती असावी देवाला बोला. बोला हो. हा, GR काढायचं गव्हर्नमेंटचं काम, आणि देव त्या सत्तेमध्ये बसले लोक, यांना पेन्शन वाढवल्याशिवाय तुला मत पडणार नाही. तू तिकडं ठरवतोस. बसलेले मुख्यमंत्री चर्चा करतात रात्री. चर्चा ते त्या मतासाठी करत नाही, देव त्यांना भीती दाखवतो, आणि तसं घडलं जातं. म्हणून तुतीकडं पाहून नुसतं म्हणून उपटून समुद्रामध्ये पड. कसं घडणार आहे? तुम्हाला तुतीच्या झाडाशी बोलावं लागेल, आणि त्याच्यासाठी साक्ष ऐका, प्रार्थना करा, विश्वास ठेवा. आणि एवढंच नव्हे तर त्या तुतीला बोला, मुळा सकट उपटून समुद्रामध्ये जा. हे गोष्ट खूप कठीण आहे, पण कठीण गोष्ट बोलल्यावरच स्तुती ऐकती. स्तुती नाही बरं का. ती म्हणाल काय स्तुती लावलंय. कठीण गोष्ट तिच्याशी तुम्हाला बोलावं लागेल. ही गोष्ट बोलणं सोपं आहे, तुतीला उपटणं कठीण आहे. ऐका, उपटल्याशिवाय
तुती बाहेर येणार नाही, पण तुम्ही बोलल्यामुळं ती जी तुती आहे ती तुती आपली मुळं आपोआप काढू लागती. अहो लक्षात येते का तुमच्या? तुम्ही बोलता तुती स्वतःहून आपली मुळं काढू लागते. तिला असं वाटतं या व्यक्तीच्या मोहरीच्या दाणे एवढा विश्वास माझी मुळं सैल करत आहे. तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस तुमच्या घरातलं दारिद्र्य आपली मुळं हलवू लागतं. आणि आज तुमच्याकडे दारिद्र्य असेल पण उद्या तुमच्याकडे समृद्धी असेल, कारण माझं बायबल शिकवतं तुम्ही बोलाल आणि तुती आपल्या जागेतनं बाहेर पडली जाईल. आज तुम्ही बेकार आहे, आज तुमच्या हातामध्ये चांगला जॉब नाही, पण तुम्ही बोलाल अरे बेकारी निघून जा, उपटून पड. एक दिवशी तुमच्याकडे अशा प्रकारचं आणि उत्तर असेल की तुमचं उत्तर पाहून लोक जिवंत देवाचं गौरव करेल. आणि म्हणून शास्त्र सांगतं तुमच्याकडे मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असेल तर या गोष्टी घडल्या जातील. कुठे तुमच्याकडचा तो मोहरीच्या दाणे एवढा विश्वास? माझ्याकडे प्रचंड विश्वास आहे. मी तोपर्यंत मरणार नाही जोपर्यंत चर्चची लेकरं एक तरी मुलगा लाल दिव्याच्या गाडीमध्ये इथून येणार नाही. हे घडणार, प्रभू ते करणार 100%. आणि हा माझा विश्वास आहे. आणि याच विश्वासानं आपण सोलापूरमध्ये IT पार्क आणलेलं आहे बरं का. हे आमचा विश्वास होता. याच विश्वासामध्ये हे सोलापुरातले मोठे मोठे रस्ते झालेले, हाच आमचा विश्वास. याच विश्वासानं जे सोलापूर डेव्हलप होत आहे याचं कारण तो तुमचा मोहरीच्या दाणे एवढे. आता विचार करा, देव शहराला डेव्हलप करतो, तुम्हाला करणार नाही का हो? ऐकणाऱ्या प्रत्येकाला, जे कोणी आज वचन ऐकत आहे, यात मोहरीच्या दाणे एवढा विश्वास तुमच्या घरातली परिस्थिती बदलण्यासाठी पूरक ठरणार आहे. फक्त बोलत राहा. पिऊ द्या तुमच्या नवऱ्याला काय दारू प्यायची आणि काय गोंधळ घालायचा घालू द्या. काही लोकांचे ते सांगतात नाही माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे. अफेअर करतो, बोला ना, अडवा त्याला, आड्या तिथं त्या प्रश्नात समोर उभं राहा आणि तिथं बोलायला सुरुवात करा त्या प्रश्नाशी. मी तुला सांगतो, बोला, ती बहीण जर असेल बोल तिच्याशी, मी तुला सांगते माझ्या आणि माझ्या पतीच्या संसाराच्या आड येऊ नको. बोलायला सुरुवात करा. कसं घडेल? परवाच एका बहिणीने सांगितलं की नवरा असंच त्याचं बाहेर अफेअर आहे, त्याला किती वेळा समजावून सांगितलं तरी सुद्धा तो बदलायला तयार नाही. बागसाहेब मी हातबल झाले, निराश झाले, हताश झाले. असं वाटतं की त्याचं आणि घटस्फोट घेऊन मोकळं व्हावं. पण प्रार्थना करा. आणि प्रार्थना केली आणि काल तिचा मेसेज आला. तुमच्या प्रार्थनेतली ताकद मी अनुभवली. माझ्या नवऱ्यानं चूक कबूल केली आणि त्याच्यानंतर त्या स्त्रीशी असणारे सगळे संबंध त्यानं तोडले. का? त्या तुतीला जर तुम्ही उठला आणि म्हटला उपटून समुद्रामध्ये जाऊन लाग, तर ती गोष्ट घडली जाईल. कोणतीही सिच्युएशन असू द्या, फक्त तुम्ही बोलत राहा. कोणती पण परिस्थिती असू द्या, परिस्थितीचं वर्णन करत बसू नका. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, परिस्थिती समोर गुडघे टेकू नका, देवासमोर टेका. परिस्थिती समोर टेकू नका. या परिस्थितीला बदलण्याची ताकद फक्त वर बसला त्याच्या हातामध्ये. आणि तो खूप पॉवरफुल आहे. आणि तो काय म्हणतो माहिती का? तुला फक्त मोहरीच्या दाणे एवढा विश्वास माझ्यामध्ये ठेवायचा. माझ्याविषयीचा विश्वास मोहरीचा. आणि ज्याच्याकडे विश्वास आहे तो फक्त तू तिला उपटण्या संबंधानच बोलणार आहे. तू तिला उपटण्या संबंधानं बोला, आजाराला घालवण्या संबंधानं बोला, कर्जबाजारी जाण्या संबंधानं बोला. आमीन म्हणाल का? किती पण बोला. आता गेलं माझं कर्ज, एवढं कर्ज आवडतं ना तुम्हाला, चैन पडत नाही. रात्री झोपताना पण बिल पाहिजे उशाला, याचं देणं त्याचं नाही हो. बोला, हे गेलं 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 सगळं गेलं. तुमचं जुनं घर गेलं, सूरज नवीन घर आलं. बोला, हे बिल्डिंग झाली म्हणायचं. आणि असं म्हटल्याबरोबर ते जुनी बिल्डिंग उपटून पडून जाणार आहे, नवीन बिल्डिंग येणार आहे. बोलल्याशिवाय कसं घडणार आहे ना? ज्या प्रश्नांशी तुम्ही बोला. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 22 पासून 25 पर्यंतची वचन वाचा. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 22 पासून 25 पर्यंतची. नंतर त्या दिवसात एकदा असे झाले की तो आपल्या शिष्यांसह
आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ सरोवराच्या पलीकडे जाऊ हा असे त्यास म्हणाला. असे त्यास म्हणाला. तेव्हा त्यांनी हा तेव्हा- मचवा सोडला. हा नंतर ते हकारून जात असता मग ते हक करून जात असता तो झोपी गेला. तो झोपी गेला. मग सरोवरात मग सरोवरात मोठे वादळ सुटून मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले मचव्यात पाणी भरून लागले. व ते धोक्यात होते. धोक्यात होते. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, त्याला जागे करून म्हटले, गुरुजी 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 बुडालो. बुडालो. तेव्हा त्याने उठून तेव्हा त्यानं उठून वाऱ्यास व पाण्याच्या कल्लोळास हा. दमकाविले हा म्हणजेच बोलला आणि ती बंद होऊन आणि ती बंद होऊन निवांत झाले. निवांत झाले. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तेव्हा त्याने त्यास म्हटलं, तुमचा विश्वास कोठे आहे. तुमचा विश्वास कुठे आहे. ते भयभीत होऊन भयभीत होऊन विस्मित झाले विस्मित झाले. व एकमेकास म्हणाले, एकमेकास म्हणाले, हा आहे हा, तरी कोण. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा. जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला, ऐका बर का, सगळ्यांचे कान माझ्याकडे द्या, सारं लक्ष आता प्रभूच्या या एकदा चांगल्या वचनावरती, ज्याला मिळेल सामर्थ्यशाली वचनावरती तुमचं लक्ष असू द्या. इकडं जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला ना, तर हा विश्वास लोकांना विस्मित करणाऱ्या साक्षी तुमच्या जीवनात घडवणार आहे. आमेन. विस्मित विस्मित म्हणजे कळतं का, डोळे वाटारून बघ. हालेलुया. असं तुम्ही घडणार आहात ना, तुमच्याकडे मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल, ते म्हणतील ह्या आहे तरी कोण. हालेलुया. अरे यांच्यासमोर कोणतेच प्रश्न टिकत नाही. येशू ख्रिस्त त्या दिवशी त्यांना म्हटलं, पलीकडे जाऊ. पलीकडे जाऊन म्हणजे आता तुम्ही जगता त्याच्या पलीकडे तुम्हाला जायचंय. आमेन. म्हणजे काय जगत होते ते फक्त त्याच्या मागे हेलपाटे करणं एवढंच त्यांना जमत होतं. बरेच लोक संडे टू संडे हेलपाटे आहेत त्यांचे. कधी चर्च आहे, कधी चर्च आहे, किती वाजता चर्च आहे, कधी चर्च आहे. अरे कधी आणि किती वाजता नाही, विस्मित करणाऱ्या साक्षी घडाव्यात याच्यासाठी चर्च आहे, कधी आणि कितीसाठी नाहीये. ते विस्मित करणाऱ्या गोष्टी. इकडे येशू म्हटलं, चला आपण पलीकडे जाऊ. आपल्याला पलीकडे जायचं आहे. साधारण गोष्टीमध्ये तुम्हाला अडकून नाही पडायचं. लक्षात ठेवा, तुमचा जन्मच साधारण गोष्टीसाठी झाला नाही, महत्कृत्य करण्यासाठी. आमेन. कारण बायबल सांगतं, तो तुम्हाला देव जो सापडला त्याचं नाव अद्भुत करणारा देव आहे. हालेलुया. अद्भुत. आणि अद्भुत करणारा देव ज्यास तुमच्यामध्ये असतो, त्यास तुमच्यामध्ये पण अद्भुत गोष्टी घडल्याच पाहिजे ना. आमेन. मग कसं म्हणू शकता तो अद्भुत तुमच्यामध्ये आहे. अहो, तुम्ही अद्भुत देव तुमच्यामध्ये आहे, तर त्याचं सगळं कार्य तुमच्या जीवनात घडायलाच पाहिजे. मग कसं घडणार आहे. या शिष्याना त्याने म्हटलं, आपण पलीकडे जाऊ. आता पलीकडे जाऊ म्हटल्याबरोबर तो निवांत झोपला. त्यांचा विश्वास पाहिजे. आपण पलीकडे जाऊ म्हटल्यावर जाणारच आहे. लक्षात घ्या, प्रभूनं या वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं ना, आपण पलीकडे जाऊ. देवानं सांगितलं ना, डिसेंबर मध्ये वर जाऊ म्हणजे वर जाऊ. हालेलुया. शंका घेत बसायचं नाही. आता कसं जाणार, काम स्लो झालंय, असं झालंय, तसं झालंय, हे झालं, ते झालं, कामगार गेले, नाही. हे वादळ येणार, पण वादळ आल्यावर येशू उठणार आणि फक्त बोलणार. वादळ येतं कशासाठी, तुम्ही वादळाशी गप्पा माराव्यात म्हणून येतं वादळ. येते का लक्षात. त्याला टाइमपासला कोणी नव्हतं. मग तो म्हटलं, चला आता शिलो चर्चमध्ये जाऊ. कधी कधी तो म्हणेल, चला तेलोरेच्या जीवनामध्ये जाऊ. आणि तेलोरेच्या जीवनामध्ये आल्यावर तेलोरनी हेलकावे खात खात जर बसला, अरे वादळ आलं, वादळ आलं, वादळ आलं, डोंगराला आग लागली, पळा पळा पळा, नाही का. काय खेळ पण होते नाही का. डोंगराला आग लागली, पळा पळा, मूर्ती थांबला. वादळ तुम्हाला पळापळी करण्यासाठी नाही, तुम्ही उठावन वादळाशी बोलावं. आमेन. शांत रहा. हालेलुया. लक्षात ठेवा, वादळ तुमच्या जीवनामध्ये येणार. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ते रोजच्या जीवनामध्ये तुमच्यासाठी असणारी घटना समजून तुम्हाला चालायचंय. रोजच्या जीवनातली घटना आहे तुमची. म्हणजे विश्वासणारा आणि वादळ या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहे. एक विश्वासणारा वादळाशिवाय ओळखला जाऊ शकत नाही. हालेलुया. तुमच्या जीवनात वादळच नाही तर समजायचं तुम्ही लिंबू टिंबू विश्वासणार आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये जास्त वादळ आहे ना, समजायचं हा मोठा पराक्रम करणारा व्यक्ती असणार आहे. हालेलुया. खूप मोठा पराक्रम देव याच्याकडनं करणार आहे. मोशे सगळ्यात मोठा सेवक ठरला का, कारण सगळ्यात मोठे प्रश्न त्याच्या जीवनामध्ये आले होते.
सगळ्यात मोठे प्रश्न त्याच्या जीवनामध्ये आले. तुम्ही साधारण प्रश्नाची अपेक्षा करू नका. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा वादळ येईल, या वादळानं तुम्हाला हेलकावे खावे लागेल. नुसतं गाणं लय सोपं आहे ते. नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव अल्लाह रे नाव माझी नाही का, बाली घ्यायची मारत बसायचं, वल्लव रे नाव माझी वल्लव येशू. अहो खरं वादळ आल्यावर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होती ना, तिथं वादळ आल्यावर शिष्य गेले आणि येशूशी बोलले, गुरुजी आपण बुडत आहोत. येशूने काय केलं नाही, तो उठला आणि वादळाशी बोलला. ऐका, तुतीच्या झाडाशी बोलणं हा तुमचा विश्वास आहे, मोहरीच्या दाणे एवढा विश्वास आहे. तसं वादळ आल्यावर तुम्हाला फक्त वादळाशी बोलायचंय, बाकी काही करायचं नाही. बाकी पळापळी करू नका. याला सांगा, त्याला सांगा, त्याला बोलवा, इकडे ओळख काढा, तिकडे ओळख काढा, ह्या डॉक्टरला भेटा, त्या डॉक्टरला भेटा, यांच्या कानावर आम्ही यांच्या कानावर घालून ठेवा, त्या कोणाच्या कानावर घालू नका. उठा आणि बोला. हालेलुया. एकदा उठून बोलून तर बघा ना. आणि बोलल्यावर वादळ शांत. वाचा ते वचन. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी 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 बुडालो. बुडालो. काय आमचा डायलॉग काय असतो? बुडालो. गुरुजी 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 नाही का. प्रार्थना करा, प्रार्थना करा, गुरुजी प्रार्थना करा, सिस्टर सिस्टर प्रार्थना, ब्रदर ब्रदर प्रार्थना करा. का आम्ही बुडायला लागलो? अरे गुरुजी गुरुजी, सिस्टर सिस्टर, ब्रदर ब्रदर, फादर फादर, पास्टर पास्टर करण्याच्या ऐवजी तिथं जाऊन त्या वादळाशी बोला. येशूच्या नावात तुला सांगतो उभं राहा. तुतीच्या झाडाला बोला, उपटून समुद्रामध्ये जाऊन पड. तुम्हाला तुतीच्या झाडाला उपटायचं नाही, तुम्हाला वादळाशी झोंबी पण करायची नाही, तुम्हाला फक्त विश्वासानं बोलायचंय. तोही मोहरीच्या दाणे एवढा विश्वास घेऊन तुम्हाला त्याच्याशी बोलायचं. आणि मोहरीच्या दाणे एवढा असणारा तो विश्वास एवढ्या मोठ्या वादळाला तुमचा विश्वास शांत करतो. काय मोहरीच्या दाणे एवढा विश्वास. पण वादळामध्ये हेलकावे खात जीवन जगू नका. ऐका, वादळामध्ये हेलकावे खात जीवन जगू नका. तुम्हाला देवानं त्याच्यासाठी जगवलं नाही, आणि जीवन तुम्हाला त्याच्यासाठी दिलेलं नाही, संघर्षासाठी नाही. तुम्हाला तुमच्या मधला विश्वास लोकांना दाखवावा. अजून दुसऱ्या भाषेत थोडंसं वेगळं करून मी तुम्हाला सांगतो. म्हटलं मोहरीच्या दाणे एवढा तुमच्यात विश्वास असला आणि तुतीच्या झाडाशी तुम्ही बोलला तर तिला उपटून समुद्रामध्ये लावली जा म्हटलं तर ती लावली जाईल. आता या शिष्यानं त्यानं सांगितल्यावर यांचं प्रॅक्टिकल घ्यायचं होतं ना. ही थेरी सांगितली त्यांना असं करायचं. मग तो झोपला. म्हटलं आपण पलीकडे जाऊ बरं का. आणि पलीकडे जाऊ म्हटल्यावर नावेमध्ये झोपून गेला. आता शास्त्रातले इस्राच्या रक्षकाला झोप लागली. आणि मग येशू कसं काय झोपला? येशू स्वतः म्हणतो मनुष्याच्या पुत्राला डोकं ठेवण्यासाठी, आणि मग त्या दिवशी कसं काय झोपला? त्याला प्रॅक्टिकल दाखवायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं ना, तू तिच्या झाडाला उपटून समुद्रामध्ये लावली जा, एवढं तुम्ही बोललात तर ते झाड आपली जागा सोडेल. मग आता नावेमध्ये झोपल्यावर वादळ आलं म्हणजे प्रभूच पाठवतो वादळ. ते काही सैतानानं नाही पाठवलं, प्रभूनच पाठवलं. आणि ते वादळ आल्याबरोबर याची अपेक्षा होती शिष्याने उठावं, वादळाला धमकावं, वादळ शांत व्हावं. मग येशू उठला आणि वादळाला धमकावलं आणि शिष्यांना प्रश्न केला, तुमच्यामध्ये विश्वास कुठे आहे? तुमच्या जीवनात आलेल्या वादळाला प्रभू शांत करेल, पण शांत केल्यावर हाच प्रश्न तुम्हाला विचारणार, तुमच्यात विश्वास कुठे आहे? तुम्ही वादळाला घाबरला, मग का नाही बोलला वादळाशी? का समस्येशी बोलला नाही? का घरामधल्या वादळाशी तुम्ही बोलला नाही? जीवनात आलेल्या वादळाशी तुम्ही का बोलला नाही? तुम्ही वादळाशी तुमचा व्यवहार काय? ज्या शिष्यांचा व्यवहार तसा तुमचा व्यवहार. तुम्ही पळापळी केली, शिष्यांनी पळापळी केली, येशूकडे गेले, तो म्हटला अरे तुम्हाला बोलायचं होतं ना, हा समय तुमच्यासाठी आहे, मी कुठपर्यंत तुमच्या बरोबर असू, मी कुठपर्यंत तुमचं असू. अरे कधी तुम्ही प्रॅक्टिकल करणार आहात, कधी तुम्ही बोलणार आहात, कधी तुमचा व्यवहार तुम्ही करणार आहात? लक्षात ठेवा, तुमच्या परिस्थितीशी जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत परिस्थिती तुम्हाला सोडणार नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आहे त्या स्थितीमध्ये राहू नका. जी तुमची स्थिती ती स्थिती पालटलीच पाहिजे. तुमचं जीवन ज्या स्थितीमध्ये चाललंय, जो तुमचा संघर्ष आहे तो संघर्ष संपलाच पाहिजे. तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन आता
त्या वादळाशी बोलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही वादळाशी बोलणार नाही तोपर्यंत वादळ तुमचं घर सोडणार नाही, वादळ तुमचं जीवन सोडणार नाही. पण आज सकाळी गोष्ट मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही वादळाशी बोलाल आणि तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर वादळ आपली जागा सोडणार आणि ते शांत होणार आहे. शास्त्र सांगतं वादळ आणि वारा सुद्धा त्याचं ऐकतं आणि त्याच देवानं तुम्हाला अधिकार दिला आणि तुम्ही बोलाल आणि वादळ शांत होईल. हालेलुया, आमेन. वादळ शांत होणार आहे. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमच्यामध्ये असू द्या आणि हा विश्वास टिकून राहण्यासाठी देवाचं वचनच तुमच्यामध्ये ठेवा. जग नका ठेवू बरं का, जगातल्या गोष्टी ठेवूच नका. जेवढं तुम्ही जगातल्या गोष्टी ठेवा तेवढा तुमचा विश्वास कमी कमी व्हायला सुरुवात होतो. का तुमचा विश्वास निघून जातो. शिष्य येशू बरोबर होते पण येशू त्यांच्यामध्ये असताना सुद्धा त्यानं नावेमध्ये त्याला ठेवलं, त्यानं अंतःकरणात नाही येशूला घेतलं, त्याचं वचन नाही हृदयामध्ये घेतलं. पलीकडे जाऊ हे वचन होतं, त्या वचनावर नाही विश्वास ठेवला. त्यानं वादळावरती विश्वास ठेवला, बाजूला पाहिलं, अवतीभोवती पाहिलं, त्याने येशूवरती नाही विश्वास ठेवला, वचनावरती नाही विश्वास ठेवला. तुम्ही सुद्धा आत्मिक जीवनामध्ये जगत असताना कोणावरती विश्वास ठेवत आहात? काय तुमचा विश्वास आहे? या विश्वासामध्ये तुम्ही चालत असता तर तुमचा हा प्रश्न तुमच्याकडे कधीच आला नसता. म्हणून लक्षात ठेवा, विस्मित करणारी कार्य तुम्ही आणि या असणाऱ्या विश्वासाच्या द्वारे करू शकता. गणनाच्या पुस्तकामध्ये 20वा अध्याय 6 ते 12 वचनामध्ये आपण पाहूया. गणनाचं पुस्तक 20वा अध्याय 6 ते 12 वचन. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो. काय बघा डायलॉग काय त्याचा किती भारी. अहो बंडखोरांनो, ऐका तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय? पाणी काढावायचे काय? मग मोशेनं हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली. आता देवानं काय सांगितलं होतं त्याला? एकदा काठी नाही, खडकाशी बोल. काय लिहिले? खडकाला आज्ञा करा. काय सांगितलं देवाने त्याला? तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा. म्हणजे खडकाशी बोलायला सांगितलं होतं. आणि हा लोकांना काय ज्ञान सांगतो? अरे बंडखोरांनो. आता खरा बंडखोर कोण आहे? यानं देवाने त्याला काय सांगितलं होतं? खडकाला आज्ञा करा. म्हणजे खडकाशी बोलायला सांगितलं आणि यांनी आगाऊपणा काय केला? खडकावरती 2दा काठी मान. असंच आहे आमचं सगळं. आम्हाला वाटतं दुसरे बंडखोर आहेत पण ऍक्च्युअली बंडखोर कोण आहेत? जे देव आम्हाला सांगतो ते आम्ही न करता आम्ही दुसरंच काहीतरी करतो आणि त्याचा परिणाम काय होतो माहिती का? परमेश्वर, ऐका बरं का मी तुम्हाला काय सांगतो. जेव्हा देव तुम्हाला ज्या गोष्टी बोलतो, खडकाशी बोला. आता देवानं असं का केलं? पहिल्यांदा काठी आपटल्यावर खडकातनं पाणी निघालं. आता दुसऱ्यांदा तर म्हणतो नाही तुला खडकाशी बोलावं लागेल. इकडे येशू शिक्षण देतो ना, तुम्ही मोहरीच्या त्या तुतीच्या झाडाला सांगाल समुद्रातनं उठून आपली जागा सोडून समुद्रामध्ये लावली जा. तुम्ही बोलल्याबरोबर तुती उपटेल आणि आपोआप कशी उडून जाईल मला माहित नाही. आणि तुती आणि समुद्र त्यांचं अंतर पण लांब आहे, पण तुम्ही बोलल्याबरोबर तुती तिथून निघेल आणि सरकत समुद्रात येऊन आपोआप लागली जाईल. का? तुमच्या बोलण्याची ताकद. इकडे प्रभू पण मोशेला सांगतो, आता माझ्या बोलण्याची ताकद लोकांना तुला दाखवायची. मोशेनं जादूचा खेळ केला. त्यानं लोकांना जमा करून जी गोष्ट प्रभूनं त्यांना बोलायला पण नाही सांगितली. त्यांना नाही सांगितलं की लोकांची कान उघडणी कर. त्यांनी सांगितलं की आता लोकांना जमा कर, सगळ्याला 2-2 फटके दे. त्यानं सांगितलं तुला जायचंय आणि खडकाशी. त्यांनी खडकाशी बोलायचं सोडून कोणाशी बोलायला लागला?
लोकांशी बोलायला लागला. वाचा बरं. हा? मोशे व अरोन हा? यांनी मंडळीला हा. खडकासमोर जमा केलं आणि त्यांना मोशे म्हणाला, हा. अहो बंडखोरांनो. हे सांगितलं होतं का प्रभूने त्याला बोलायला? म्हणून लक्षात ठेवा, तुमचा विश्वास निघून जाण्याचं कारण काय माहिती का? जे तुम्हाला सांगितलं नाही ते पण तुम्ही लोकांना बोलता. कधी कधी देव तुम्हाला ते सांगतच नाही ना. आणि जेव्हा देव सांगत नाही ते तुम्ही बोलताना तुमच्यात मोहरीच्या दाण्याचा विश्वासच राहत नाही. आता देव काय करतो माहिती का? आता विचार करा, जर हे बंडखोर लोक होते तर एवढ्या लोकांना देवानं रानामध्ये पाणी पाजायचंच नव्हतं ना. का म्हणतो मोशे त्यांना बंडखोर? कारण मोशेचा विश्वास नाहीये, त्याचा विश्वास काठीवरती, देवाच्या शब्दावर विश्वास नाही. देव म्हटला ना, तू खडकाशी बोल, तुला खडकावर काठी आपटण्याची गरज नाही, तुला खडकाशी बोलावं लागणार आहे. शब्दावर विश्वास ठेवणं देवाच्या. आणि जर तुमचा विश्वास देवाच्या शब्दावर आहे तर तुम्ही खडकाशी बोलायला गेला असता, काठी आपटायला कशाला गेला असता? काय तुमचा व्यवहार आहे? जेव्हा तुमचा व्यवहार ज्या पद्धतीने तुम्ही लोकांशी बोलता, यानं लोकांशी बोलत असताना तो देवाचे शब्द विसरून गेला. ऐका, काय गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या मोहरीचा दाण्याचा विश्वास निघून जाण्याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट करत आहे. मोशेला देवानं खडकाशी बोलायला सांगितलं, तो लोकांशी बोलायला गेला. जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता त्यास तुमचा देवावरचा विश्वास किंवा जी गोष्ट प्रभूने तुम्हाला सांगितली ती गोष्ट तुमच्या डोक्यातनं निघून जाते. इकडे मोशेच्या डोक्यातनं ती गोष्ट निघून गेली. खडकाशी मला बोलायचंय, तो लोकांशी बोलला. आणि बायबल सांगतं देवानं दोनदा काठी आपटू दिली आणि दोनदा काठी आपटल्यावर त्याच्यातनं पाणी निघालं. खाली वाचा बरं. हा? मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. यावर परमेश्वराने मोशे व अरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही. आता काय म्हणतो तो? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही. माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये विश्वास आहे तो देवाचं पावित्र्य प्रगट करतो. मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास, या विश्वासाला त्यानं पावित्र्य म्हटलेलं आहे. म्हणजे काय हो? पवित्र या शब्दाचा अर्थ आहे भेसळ नसलेलं. तुम्ही जर बघितलं पेट्रोल पंपावरती, मला नव्हतं कळत, ते नीलू सांगायला लागला की याच पंपावरती कोको म्हणतो तो. म्हटलं काय फरक आहे? तर त्यांनी दाखवलं सुद्धा मला. जेव्हा साध्या पंपावरती डिझेल भरायचो ना आम्ही, तर त्या गाडीला ॲव्हरेज कमी पडायचा. म्हणजे समजा दुसऱ्या साध्या पंपावर भरलं तर मला जिथं 3000चं डिझेल लागायचं, तर त्या साध्यावर भरल्यावर जवळजवळ 4500चं डिझेल लागायचं. मग कळलं हे भेसळ आहे आणि भेसळमुळं ॲव्हरेज मार खातो. आणि तसंच विश्वासाच्या बाबतीमध्ये जेव्हा भेसळ येते ना, ॲव्हरेज मार खाल्ला. पहिल्यांदा खडकावरती एकदा काठी आपटली तर पाणी निघालं, आता दोनदा आपटावर गेले, ॲव्हरेज मार खाल्ला. ॲव्हरेज मार खाल्ला. ज्याला गाडी चालवत त्याला कळतं ॲव्हरेज मार खाल्ला. पहिल्याच धटक्यात चमत्कार घडायला पाहिजे. आणि इकडं भेसळ. काय भेसळ आहे? यानं मनच्या गोष्टी जास्त लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि बायबल काय सांगतं? देव शुद्धतेवरती प्रेम करणारा देव आहे. हे बोला म्हटल्यावर तेवढंच बोलायचं, बाकीचं नाही बोलायचं. खडकाशी बोला. खडकाशी बोलल्याबरोबर पाणी निघणार आहे. तुला कुणी सांगितलं? नाही, माझा अनुभव आहे. देव काय सांगतो मला? खडकाशी बोल. मागच्या वेळेस तर मी खडकावरती काठी आपटून पाणी काढलं ना, आता पण मी काठी आपटून पाणी काढेल. मग देव काठी आपटतो आणि पाणी निघतं. देव पाणी काढतो, पण पाणी काढताना देव तुम्हाला दोष पण देतो ना. तुम्ही माझं पावित्र्य घालवलं. अरुण आणि मोशेला म्हटला, या लोकांना पाणी पाजण्यासाठी, त्यांची जनावरं पाणी पिण्यासाठी मी पाणी काढत आहे. चमत्कार मी माझं पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी करत आहे. पण तुमच्यामध्ये विश्वासाची भेसळ झाली आणि तुम्ही मला दुखावलं. देवाला जर दुखावणारी गोष्ट कोणती असेल तर तुमच्या विश्वासामध्ये असणारी भेसळ. जर तुमच्या विश्वासामध्ये भेसळ झाली तर या गोष्टीचं प्रभूला दुःख आहे. देव चमत्कार करतो, करणार नाही असं नाही. तुमच्या प्रार्थना त्याचं उत्तर मिळेल, तुमच्या सेवेला पण फळ मिळेल. ऐका आम्ही काय बोलतो ते. सेवा केली मोशेनं, सेवेचं फळ त्याला मिळालं. खडकातनं पाणी निघालं, पण देवाचे शब्द काय?
म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही सेवा करता म्हणून तुमची सेवा देवाला मान्य हे पण समजू नका. तो लोकांसाठी करत आहे. शेवटी लोकांचा उद्धार महत्वाचा आहे, लोकांना देव समजावा ही गोष्ट महत्वाची. पण देवानं तुम्हाला ओळखलं, देवानं आणि तुमची ओळख काय झाली? तुम्ही आज्ञाभंग करणारे बंडखोर तुम्ही आहात. लोक नाही बंडखोर, तुम्ही बंडखोर आहात. का तर तुमच्यामध्ये विश्वास नाहीये. वाचा ते वचन. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेविला नाही, माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे. आता काय म्हटलं बघा, आता वाक्य ऐका ते, जो देश मी दिला आहे त्या देशास यांना नेणं तुमच्या हातून घडणार नाही. कुणाला हो? मोशेला नावरणाला म्हटलं, अरे मनचा कारभार केल्या कारणानं आता हे लोक जातील पण तुम्ही नाही जाणार. चमत्कार करून हो, खडकातनं पाणी काढून, मिरॅकल्स घडवून लोक पाणी पिले. पण देव म्हटला आता लांबून बघायचं कनान. कनानात जाण्याची तुमची योग्यता नाही, तुम्ही कनानात पोहोचूच शकणार नाही. मोशे आणि अहरोन, म्हणून शास्त्र काय सांगतं, मोहरीचा दाणा एवढा विश्वास असला तर देव बोलतो ते बोला, मनच काही बोलू नका. जेव्हा मनच बोलायला सुरुवात कराल त्या कनान तुमच्या हाती कधीच येणार नाही, आशीर्वादाचा देश तुमच्या हाती कधीच येणार नाही. काय तुमचं मिशन, काय तुमचं विजन आहे? अहो तुम्ही ज्या कारणासाठी एवढा मोठा प्रवास केला, 40 वर्षाचा प्रवास मोशेनं इस्रायल लोकांबरोबर केला कनानात जाण्यासाठी. 40 वर्ष रानामध्ये इस्रायल लोकांसाठी त्यांनी काढली. 80 वर्ष त्याच्या जीवनातली देवाच्या वचनासाठी त्यांनी खर्च केली. पण शेवटच्या टप्प्याला एवढा संघर्ष करून, एवढं सगळं त्याग करून, शास्त्र सांगतं पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं त्यानं पत्करलं. पण देवाच्या मुखातला शब्द त्याला आणि प्रतिबंध करून सांगतो, एवढे 80 वर्ष तू माझ्यासोबत घालवले पण तू कणानामध्ये जाणार नाही. किती भयानक आहे. का? मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. देव तुम्हाला बोलायला सांगतो तेवढंच बोला, तुमचा विश्वास टिकून राहण्यासाठी. आपल्या मनचं कुठंच काही बोलू नका, त्याच्यानं तुमचा विश्वास निघून जाणार आहे. तुमचा अनुभव पण तुम्ही बोलू नका. तुमच्या अनुभवानं तुम्ही लोकांना पाणी पाजाल, पण तुमच्या अनुभवाच्या बोलानं तुम्ही कणानात जाणार नाही. शोकांतिक आहे ना. तुमच्या अनुभवानं तुम्ही खडकावरती काठी मारली आणि खडकातनं देवानं पाणी काढलं, पण देव पाणी काढत असताना तुम्ही काठी मारली म्हणून नाही पाणी काढलं. इस्रायल लोकांना आणि जनावरांना पाण्याची गरज होती म्हणून देवानं काठी मारून पाणी काढलं. ते तुमचा चमत्कार नाही, हा प्रभूचा अनुग्रह आणि प्रभूची कृपा आहे. म्हणून लक्षात ठेवा, काय बोलायचं तर तुम्हाला जे देव सांगतो ते. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुम्हाला फक्त खडकाशी बोलायला होतो, तुम्ही खडकाशी बोला. अजून एक गोष्ट मला सांगतो, कोणाशी बोलू नका, फक्त खडकाशी बोला. कोणाशीच बोलू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांशी बोलाल तेव्हा तेव्हा लोक तुम्हाला बोलतं करून करून तुमचं आत्मिक जीवन संपवणार आहे. येते का लक्षात तुम्हाला? तुम्ही लोकांशी बोलाल तेव्हा तुमचं आत्मिक जीवन. अहो यांची सेवा गेली ना. आणि किती वर्षाची सेवा? 80 वर्षाची. किती वर्षाची? 40 वर्ष तर मेंढर चारण्यात आणि 40 वर्ष या लोकांना जंगलामध्ये फिरण्यात. आणि विचार करा, सेवा पण साधी नाही हो. या मोशेला दगड मारायला निघाले लोक होते नाही का. 40 वर्षानंतर मोशे म्हणाल, बापरे एवढी मोठी मिनिस्ट्री. आता मी विचार करा, हे सगळं सुंदर चर्च बांधलं, AC लावला आणि मग सुंदर खिडक्या, बसायला चांगली आसन व्यवस्था, धावपळ करून करून मीटिंगला जाऊन जाऊन घसा ताणून ताणून सगळे पैसे उभे केले आणि चर्च बांधलं. आणि चर्च बांधून झाल्यावर दुसऱ्याच रविवारी प्रभू म्हटलं ह्याला काढून टाका आणि दुसरा सेवक इथं ठेवा. काय फिलिंग असतील माझ्या हो. अरे मी एवढे वर्ष या ठिकाणामध्ये काम केलं, या मंदिरामध्ये एक माझा उपदेश व्हावा अशी माझी इच्छा होती, पण प्रभू म्हटलं आता तुला उपदेश करायचं नाही, इथून जायचं. काय फिलिंग्स असतील, अंतःकरणामध्ये काय वेदना असतील. मोशेला देवाने 40 वर्ष चालवलं आणि तो सांगतो तो दुधामधाचा प्रदेश,
आता तिथलं फळ पण पाहायचं नाही, तिथली जनावरं पण तुला पाहायची नाही का? कारण तुम्ही जे सांगतो ते बोलला नाही आणि त्याचा परिणाम आता तुम्ही दोघं सुद्धा कणानामध्ये जाणार नाही. हीच गोष्ट आमच्या बाबतीमध्ये देव बोलत आहे. जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये चालत असता, देव सांगतो तेच बोला. आमीन म्हणाल का? देव सांगतो ते बोला. मनचं चुकून पण बोलू नका. आणि जे मनचं बोलतात त्या लोकांना देव आशीर्वादाकडे कधीच नेत नाही. हे बायबल मधलं सत्य आहे. अजून एक गोष्ट वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 21 अध्याय 18 ते 22 वचन. मत्तयाचं शुभवर्तमान 21 अध्याय 18 ते 22 वचन. मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते. ते पाहून तो त्याच्या जवळ गेला. पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटलं, यापुढे तुला फळ कधी न येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले. आता इथं पण ते आश्चर्यचकित. काय होतं माहिती का? आमचं जीवन आहे ना नुसतं हा हा हा, त्याच्यातले आम्हाला हा असं घडलं, प्रभूनं तुम्हाला असा आशीर्वाद दिला. आणि मग ती साक्षी असा देवानं आशीर्वाद दिला का? तर आमची धन्यता त्याच्यातच आहे ना. आमचं एक्साइटमेंट काय आत्मिक जीवनामध्ये? काहीतरी पाहायचं आणि पाहिल्यावर त्याच्याविषयी आम्हाला सांगत जायचं किंवा आमच्या डोळ्याची तृष्णा व्हावी. अशा प्रकारचे चमत्कार पाहून आम्ही थक्क झालो बस. पण येशू काय म्हणतो वाचा तिथं? काय म्हटलं येशू? आणि मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि पुढचं हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटलं, अंजिराचं झाड लागलेच कसे वाळून गेले. बरं का? शब्द ऐका तो. अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले. येशूने त्यास उत्तर दिलं, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर या डोंगरालाही. आता काय म्हणतो तो? या डोंगरालाही. आधी काय म्हणला? तुतीच्या झाडाला. आता काय म्हणतो? या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. काय म्हटला तो? बोलल्यावर होईल. हो, हालेलुया. याने घेऊन गेला. आता पहा येशू कसा शेवटच्या क्षणापर्यंत यांच्यातला विश्वास वाढावा. तो तिच्या झाडाला उपटून समुद्रामध्ये जा, तरी यांच्यात काही फरक झाला नाही बरं का. हे फक्त नुसतं अगोबाई ईश अय्या ओ आउच. आणि आमची पोर असते अरे बापर क्या बात आहे, हेच बोलत फिरणार ना. मग आता येशूचा अंतिम समय जवळ आला. यरुशलेमेत प्रवेश केला. असं लिहिलं अंजिराचा हंगाम नव्हता. आणि अंजिराचा हंगाम नसताना अंजीर येणं शक्यच नाही. पण याला काहीतरी शिकवायचं होतं. तो गेला आणि अंजिराच्या झाडाकडे त्याने पाहिलं, डवरलेलं आहे. आणि तो सहज बोलला, इथून पुढे तुला फळ नाही हो. ऐका बरं का, येशू ख्रिस्त अन्याय कधी करणार नाही. जर हंगाम नाही तर त्या झाडाकडे जाऊन कसं म्हणणार आहे मला फळ दे? त्यानं निर्माण केलं हंगाम, समय, सगळं काही त्यांनी निर्माण केलं की त्या समयाप्रमाणे ते घडणार आहे. आणि उपदेशकाच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे भूतलावर प्रत्येक गोष्टीसाठी समय आहे. जन्म समय, मृत्यू समय, गोळा करण्याचा समय, पसरवण्याचा समय, सगळे समय. मग अंजिराच्या झाडाचा पण समय, त्याला हंगाम असणं, त्याच्याशिवाय फळ येणार नाही. पण इकडं यांना बोलण्याची ताकद. आता काय शिकवायचं होतं त्याला? तुतीच्या झाडाला उपटून समुद्रामध्ये लाग म्हटलं तर ते लागणार आहे. आता यांना हे शिकवायचं होतं, जर तुमच्यामध्ये संशय न धरता विश्वास असेल आणि डोंगराला तुम्ही उपटून म्हटलं समुद्रामध्ये जाऊन पड. आता हे त्यांना हे सांगण्याच्या अगोदर त्याला ते दाखवायचं होतं झाड जळालेलं. होणार कसं आधी, नाही का? आधी चितावरून भाताची परीक्षा, आधी थोडंसं दाखवावं लागेल. मोठी गोष्ट शिकवण्याच्या अगोदर येशू छोटी गोष्ट शिकवतो. आणि
आणि तिथून म्हणून म्हटलं मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास तुमच्याकडे असेल तर आपोआप मोठे मोठे चमत्कार घडणार आहे. आणि त्याचं प्रॅक्टिकल, तो झाडाकडे गेला आणि झाडाला म्हटला इथून पुढे तुला फळ नाही हो. वाचा बरं काय लिहिलं, इथून पुढे तुला फळ नाही हो. लागलीच. हा, येशूने त्यांना म्हटले, हा, या तुम्ही या अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे यापुढे यापुढे तुला फळ कधी न येऊ, तुला फळ कधी नाही येऊ. आणि ते अंजिराचे झाड आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. इकडं येशूनं त्यांना तिथंच अंजिराच्या झाडाला म्हटलं इथून पुढे तुला फळ कधी नाही हो. आणि बघा जागच्या जागी पानं गळाली आणि अंजिराचं झाड जळून गेलं. तिथंच दाखवलं त्यानं. मी बोललो आणि झाडानं आपलं अस्तित्व सोडून टाकलं. झाडानं पानं सोडले, मुळ्या सोडले. एक गोष्ट ध्यानात ठेवा, असा विश्वास तुमच्यात असला पाहिजे ना, त्या समस्येनं तुम्हाला पाहिल्यावर जागच्या जागी गळून गेलं पाहिजे. हालेलुया. आमेन. हा तुमचा विश्वास बरं का, इतका स्ट्रॉंग हालेलुया. फेथ तुमच्याकडे. आणि त्याला तोडला जास्त नाही, तुमच्याकडे एवढासा विश्वास असेल तर ते घडेल. तुम्हाला काय जास्त उलट पालत होण्याची गरज नाही. इतके उपास तितके उपास, मग याला चक्रा मारा, मग त्याला चक्रा मारा, मग अजून अहो सोडा. हालेलुया. काय करायचं बरं, कसं काय चमत्कार घडायचं एवढा ठेव विश्वास. किती बायबल वाचून किती प्रार्थना करू, काय नाही. आणि किती पण बायबल वाचलं ना विश्वासच नाही तर काय त्या बायबल वाचण्याला तरी चाटायचं हो. किती तुम्ही आराधना केली आणि किती उपासना केली आणि किती तुम्ही उड्या मारल्या, पण तुमच्यात विश्वासच नाही तर तुमचं सगळं धार्मिक जीवनच व्यर्थ आहे. पण सगळं बाजूला ठेवलं आणि विश्वास मात्र तुमच्याकडे स्ट्रॉंग, एवढाच विश्वास बरं का. आज दुपारी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासाकडे पाहाल तेव्हा फक्त जी गोष्ट तुम्हाला नकोय ती बोला. अंजिराचं झाड नकोय ना, बोला ना. हालेलुया. पण हे नका बोलू बरं का, राजा मला गुहेत टाकतो, राजा मुर्दे, हे नका बोलू. नाही तर तुम्ही मला जे नको ते उद्यापासून सगळ्यांचे सुरूच होईल. तुझा नाश, तुझ्या घराची राख रांगोळी नाही, तसं होणार नाही. लक्षात ठेवा, मी समस्ये संबंधाने बोलत आहे. जेव्हा तुम्ही समस्येकडे पाहाल ना, त्या समस्येशी तुम्ही बोला. येशूला ते झाड नको होतं कारण त्याच्याकडे फळ नव्हतं. प्रभूला जी गोष्ट नको असती ना ती गोष्ट प्रभू बोलतो आणि ती गोष्ट आपलं अस्तित्व सोडून टाकते. त्या झाडानं आपलं अस्तित्व सोडलं प्रभू बोलल्यावर. हे वाचता वाचता माझ्या डोक्यात एक गोष्ट आली. या झाडासाठी जर ख्रिस्तानं रक्त सांडलं नाही, पण येशू बोलला इथून पुढे तुला फळ नाही हो, झाड लाजलं. अरे बापरे, काय माझ्या अस्तित्वाचा उपयोग आहे, मी असलो मला फळच नसलं तर, आणि लाजून ते जळून गेलो. आम्हाला तर देव एवढे वचन बोलतो, पुढचं बोलायलाच नको. झाड जळून गेलं, आपलं अस्तित्व नाकारलं त्याने, लाजून चूर चूर झालं. अरे बापरे, यानं मला शाप दिला, हा म्हटला इथून पुढे तुला फळ नाही हो, आणि ती गोष्ट बोलल्यावर झाड जळून गेलं. एवढं बायबल वाचतो, प्रार्थना करतो आम्ही, मग झाडानं आपलं अस्तित्व सोडलं, आम्ही आमचं अस्तित्व का सोडत नाही? का आम्ही आमचं अस्तित्व टिकवून ठेवतो? म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला, वाचा वचन ते परत. जर तुमच्यामध्ये, प्रभू म्हणाला, तुमच्यामध्ये, मत्तय 21:18-22. मग सकाळी तो परत, भूक लागली, वाटेवर अंजिराचं एक झाड होतं, त्याच्याजवळ गेला, पानाशिवाय त्याच्याजवळ काही आढळलं नाही. मग त्यानं त्याला म्हटलं, यापुढे तुला परत कधी फळ नाही हो. अंजिराचं झाड ताबडतोब वाळून गेलं. आश्चर्य करून म्हणालो, लगेच कसं वाळून गेलं? आताचा शब्द. पुढे येशूनं त्यांना उत्तर दिलं, असला आणि तुम्ही संशय तर केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकंच नाही तर
आता तो म्हटला तुमच्यात संशय नाही, तुम्ही फक्त अंजिराचं झाड जळालेलं बघितलं. तुम्ही आत्ता जे पाहिलं ना ते फक्त ट्रेलर होतं, पण तुमच्यामध्ये डाऊटच नसेल. विश्वासा संबंधानं भेसळ नाही. भेसळ म्हणजे डाऊट आहे. तुमची भेसळ नेमकी काय माहिती का? तुमच्यामध्ये संशय आहे आणि तो संशय देवाविषयी तुमचा संशय आहे. प्रभू करेल का नाही करेल, हा जर तुमच्यामध्ये संशय असेल आणि जर तो संशय तुमच्यातनं निघून गेला की प्रभू हे करेल, मग तर डोंगर सुद्धा आपली जागा सोडेल. हालेलुया. लक्षात, देवाच्या बाबतीत एकदम कन्फर्म असलं पाहिजे. देव माणूस नाही. का कन्फर्म असलं पाहिजे माहिती का? देव सर्व काही करू शकतो म्हणून बिनधास्त असा. सगळं करू शकतो बरं का. हालेलुया. सगळं म्हणजे कळतं का तुम्हाला? अशी एकही गोष्ट जगामध्ये नाही की जी देवाला अशक्य आहे. कारण सगळ्याचा निर्माता तोय बरं का. हालेलुया. ऐका, देव झाडाला बोलला इथून पुढे तुला फळ नाही येऊ. का असं घडलं तुम्हाला त्याचं कारण सांगतो. सृष्टी निर्माण करताना परमेश्वरानं बागेमध्ये झाडं तयार केली आणि प्रत्येक झाडाला सीझन वाईज सांगितलं. आंब्याला सांगितलं मे मध्ये ये. मग ऍपल, आता नाही सगळ्यात मी खात पण नाही एवढे काय, त्याच्यामुळे मला माहित नाही कुठल्या सीझन. पेरू, त्याला सांगितलं तुम्हाला या सीझन मध्ये यायचं का? तर माझे लोक आहेत त्यांना 12 महिने फळं लागतात, तर 12 महिने वेगवेगळ्या जातीचं फळ यांना मिळायला पाहिजे. त्या सगळ्या झाडाला सांगितलं यायचं बरं का. या त्यानं टाइम टेबल दिलं. जसं शाळेमध्ये जाताना मराठीचा तास, हिंदीचा तास, भूगोलाचा तास ते टाइम टेबल असतं, तसं प्रत्येक झाडाला टाइम टेबल दिलं. यातच यायचं. त्या आंब्याला सांगितलं मध्येच कुठं जर जूनमध्ये यायचं नाही. जूनमध्ये आला तर लोकांना प्रॉब्लेम येईल. पावसात जर आंबा खाल्ला तर तुम्हाला माहिती काय होतं. मग त्याला सीझन याच्यातच तुला यायचं. आणि ती झाडं बरोबर सांगितले. आता असं लिहिलं की देव बोलला आणि सगळं अस्तित्वात आलं. मग आता निर्माताच त्या झाडासमोर होता. निर्माता बोलल्यामुळं फळ आलं. आता निर्माताच बोलतो तर फळ काय कसं काय त्याच्यामध्ये येणार? निर्माता बोलला इथून पुढे फळ नाही यायचं. ते झाड म्हटलं ठीक आहे. अहो झाडानं ऐकलं आणि जागच्या जागी गळून पडलं. ते इथून पुढे तुला फळ नाही येऊ. तर स्वामी ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला माझ्यातल्या पसंत नाही पडल्या ना. तुम्ही म्हणता ना फळ नाही यायचं, मी जिवंत राहिलो तर फळ येणार आहे, त्यापेक्षा मी जळूनच जातो. आणि तो बोलला आणि ते झाड जळून गेलं. आता येशू काय म्हणतो माहिती का? तुम्ही जर मनामध्ये संशय धरला नाही आणि विश्वासानं बोलाल तर डोंगर सुद्धा आपलं अस्तित्व सोडणार आहे. जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सृष्टीची निर्मिती देवाच्या बोलण्यातनं झाली आणि सृष्टीमध्ये असणाऱ्या वस्तूचं त्याचा नाश सुद्धा देवाच्या बोलण्यातनं झाला. आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्याच्यातनं एक गोष्ट ध्यानात ठेवा. जर तुम्ही बोलाल तर त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतील, पण तुम्ही जर विपरीत बोलाल तर तसंच तुमच्या जीवनात घडणार आहे. का? कारण तुमच्यामध्ये संशय आहे आणि तुमचा देवावरचा विश्वास कमी असल्या कारणानं जी गोष्ट तुमच्या जीवनात बोलाल तीच गोष्ट तुमच्या जीवनात घडणार आहे. मग मी माझ्या जीवना संबंधानं चांगलं का बोलू नये? मी माझ्या परिवारा संबंधानं चांगलं का बोलू नये? माझ्या फ्युचर संबंधानं मी चांगलं का बोलू नये? एवढा सुद्धा संशय तुम्ही तुमच्या फ्युचर संबंधानं धरू नका. एवढा पण धरू नका प्रिया. तुम्ही तुमच्या लेकरांकडे पाहून जसं प्रभू बोलला, त्या तुतीच्या झाडाला म्हटलं उपटून समुद्रामध्ये, लेकरांकडे पाहून बोलायचं. तुझ्यामध्ये बुद्धीची कमतरता आहे, तुझ्यातली निर्बुद्धी जावी, ती उपटून जाईल आणि तुमच्या लेकरांमध्ये बुद्धी यायला सुरुवात होईल. हे बोलून बघावं. हे घडणार आहे. प्रभू ते करतो. तुमच्या घरात दारिद्र्य आहे, दारिद्र्याशी बोला. उपटून समुद्रामध्ये जाऊन पड. आणि रोज बोलायचं. एक दिवस बोलून नाही चालत बरं का. रोज बोलायचं. रोज बोलायचं. पगार कमी आला की बोलायचं पुढच्या महिन्यात जास्त येणार आहे. नाही तर डोक्याला हात लावून बस. आता महिनाभर कसं खायचं? आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या ना, ते लगेच आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं. काय होत नाही. ज्यानं निर्माण केलं तो सगळ्या गोष्टीचा पुरवठा करणारे. हा विश्वास धरून रोज जीवन जगायचं. हा विश्वास धरून जगायचं. इकडं अवतीभोवती बघत बसू नका. हे काय, ते काय, ते काय. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आजूबाजूच्या झाडांकडे पण बघू नका. हालेलुया.
आजूबाजूची झाडांकडे बघितलं की ती झाड तुम्हाला निराश करतील, पण निर्माणकर्त्याकडे जर तुम्ही पाहिला, शास्त्र सांगतं ज्यांनी त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले. तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तो फळ येऊ दे. म्हणून मगाशी एक लिडिंग करताना कोणतरी बोललं, त्या समुद्रामध्ये नद्या गेले, पाण्याच्या प्रवाहामध्ये गेल्यावर त्यानं दाखवलं, आतमध्ये गेला आणि बघतो तर काय नदीच्या तीरावरती 12 महिने फळ देणारी झाडं होती. इकडं हंगाम नसताना गेला आणि झाडाला शाप दिला, पण तोच म्हणतो एचकेलच्या पुस्तकामध्ये, ऐका बरं का, मानव पुत्रा हजारात आतमध्ये जा, तो बोलला आणि मानव पुत्र आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यावर त्याला माहित नाही देवाचा हेतू काय, तो गुडघ्या इतकं, तो अजून जा, अजून गेला, तोंडला अजून जा, कमरेत का, अजून जा, गळ्या इतकं, अजून जा, पोहायला लागला. आता ये माघारी. जाताना गेला काही दिसलं नाही, येताना बघतो तर नदीच्या दोन्ही तीरावरती 12 महिने फळं देणारी. अहो फक्त पुढे जा, येताना जे असेल ते देवाचं गौरव असणार आहे. फक्त पुढे जा, फक्त पुढे जा, विश्वास ठेवून पुढे जा. मोहरीच्या दान एवढा विश्वास ठेवाल तर तो म्हणतो समुद्राला सुद्धा उपटून जाऊन आपली जागा सोडा म्हटलं तर सोडेल. देवाचे प्रिय लोको, जाता जाता मी सांगेल, आहे तसं जगू नका, विश्वासयुक्त जीवन जगा. ते मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असा, पण मिरॅकल्स मात्र मोठे घडले जातील. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आम्हाला बोध केलेला आहे. जर आज सकाळी आमच्यामध्ये विश्वासाची निर्मिती होत नसेल तर प्रभूला हाक मारू, प्रभूला म्हणू की प्रभू माझ्यामध्ये विश्वास कमी आहे. जसं शिष्यानी आपली कबुली, आपलं कन्फेशन दिलं की आमचा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना कर, परंतु आता तुम्ही तशी प्रार्थना करू नका, तुम्ही विश्वास ठेवायला शिका. मला माहिती की आज सकाळी तुमच्याकडे असंख्य प्रश्न असतील आणि जे वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वचन ऐकत आहे आणि तुमच्या समोर सुद्धा त्या तुतीच्या झाडाचा प्रश्न असेल, डोंगरासारखा मोठा प्रश्न असेल, मग आज का तुम्ही बोलत नाही की त्या प्रश्नाशी, त्या समस्येशी, जसं तुतीच्या झाडाला तो म्हटला उपटून समुद्रामध्ये जा. आता हे चॅलेंज आहे, एक आव्हान आहे. तुम्ही कोणता प्रश्न घेऊन आलाय या ठिकाणामध्ये? करिअर संबंधानं असेल, आपल्या जीवना संबंधानं असेल, पती संबंधानं, लेकरा संबंधानं, आर्थिक प्रश्ना संबंधानं, असंख्य प्रश्न तुतीच्या झाडासारखे असतील. पण बोलून तर पहा, सुरुवात करा बोलायला, आपल्या समस्येशी बोलायला सुरुवात करा. कोणती समस्या आहे? एकदा विश्वासानं बोलून पहा. तुम्ही बोलायला सुरुवात कराल, तुतीचं झाड आपलं अस्तित्व सोडायला सुरुवात करेल. बोला एकदा. तुम्ही जिथं आहात तिथं बोला. टीव्ही समोर असेल तर टीव्ही समोर बोला, मोबाईल समोर असेल मोबाईल समोर बोला. पण तुम्ही बोलल्यानं आज बरंच काही घडणार आहे, घडणार आहे. मी पाहत आहे पोटामध्ये गाठी घेऊन काही लोक बसलेत आणि आता ते आपल्या गाठींशी बोलत आहे. आणि मी तुम्हाला संशय धरू नका, प्रभू त्या गाठी काढून टाकणार आहे आणि त्या साक्षी घडणार आहेत. तुम्ही जाऊन डॉक्टरला दाखवा, डॉक्टरच थक्क करणारा, विस्मित करणारा चमत्कार मग करून म्हणेल तुझ्या देवानं तुला आरोग्य दिलेलं आहे, हे घडणार आहे. तुझा बॉस तुला कामावरून काढण्याची धमकी देत आहे, माहित नाही तू कोण व्यक्ती आहे, परंतु वारंवार या प्रकारच्या धमक्या तू कामावरती ऐकत आहे. पण आज तू जर बोलला की माझ्या कामावरची परिस्थिती नॉर्मल करणारा देव आपलं अस्तित्व दाखवेल, तुझ्या प्रश्नाशी तू बोल आणि इथून पुढं तुझ्या कामावर तुझं डिमोशन नाही तर तुला प्रमोशनचा अनुभव येईल. हे प्रभू करणार आहे, करणार आहे. ज्या प्रकारच्या चक्रामध्ये तू अडकलेला आहे, तू एक कर्ज करत असताना दुसरं कर्ज तुझ्याकडं होतं, ते फेडलं की तिसरं. पण आज तू त्या कर्जाशी बोल, अद्भुत रीतीने प्रभू तुझा पुरवठा करेल. कशा पद्धतीने करेल सांगता येत नाही, पण तुझा पुरवठा प्रभू करून अनेक लोकांना थक्क करून टाकेल आणि सांगेल मी तुझा देव आहे. संशय धरू नकोस, संशय धरू नकोस. हे सर्वशक्तिमान देवा,
ज्या ज्या लोकांशी आज तू बोललास अशा सर्व लोकांना मी तुझ्या समोर आणत आहे माझ्या राजा. या लोकांच्या जीवनामध्ये तू महान रीतीचा चमत्काराचा अनुभव येऊ दे. तू बोलतो ते कधी विसरत नाही. तू कार्य करणारा देव आहेस. माझी प्रार्थना आहे की ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास निर्माण कर, जेणेकरून कालपर्यंत ते रडत होते पण आजच्या दिवसापासून त्यांच्या मुखावरती हास्य, त्यांचं अंतःकरण आनंदित कर. प्रभूच्या सहवासामध्ये, प्रभूच्या संगतीमध्ये चालण्यासाठी त्यांना कृपा करू. काही संशय असेल, शंका असतील, विश्वासासंबंधानं त्या काढून टाक. तू तिचं झाड उपटलं जाणार आहे यावरती त्यांचा विश्वास असू दे. दृढ विश्वास निर्माण कर. आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. या दिवसामध्ये तो मला सर्वोच्च आत्मिक जीवनाकडे घेऊन जात आहे आणि आमचं आत्मिक जीवन तशाच पद्धतीनं रोज आणि रोज नवीन कर. काही कमी पण असेल तर आमच्यातनं काढून टाक. अंजिराच्या झाडाला जसं शापित जीवन त्याला मिळालं तसं शापित जीवन नव्हे. जसा एजकेल नदीच्या पात्रामधनं परत येत असताना 12 महिने फळ देणारी झाडं त्यांनी पाहिली, तसं आमचं जीवन 12 महिने फळ देणाऱ्या झाडाप्रमाणे असू दे. तोच आमचा विश्वास आहे. पुष्कळ लोक लांबून या ठिकाणी तुझ्या घराकडे आलेले आहेत. काही अडचणी त्यांच्याकडे, काही प्रश्न त्यांच्याकडे आहेत, परंतु उत्तर देणारा देवाचा आम्ही आभार मानतो. तो सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. तुझी कृपा, तुझा अनुग्रह पुरून दे माझ्या देवा. रोजच्या दिवसामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये त्यांना चालव. आभार मानतो, तुझी स्तुती करतो. चर्चचं बांधकाम लवकरात लवकर तू पूर्ण करण्यासाठी कामगारांना सहाय्य पुरवत आहे. सगळ्या गोष्टीचा पुरवठा तू योग्य समय आम्हाला करत आहे, त्याबद्दल तुझं गौरव करतो. उन्हाच्या त्रासापासून त्यांचा बचाव कर आणि प्रभू सगळं काही तुझ्या योजनेप्रमाणे घडू दे. डिसेंबरपर्यंत आम्हाला तिथं वर घेऊन जा, जेणेकरून प्रभू तुझ्या लोकांनी जे योजलं आम्ही विश्वासानं ठरवलं आणि विश्वासानंच ते करणारे हे आम्ही कबुली देत आहोत माझ्या देवा. मनापासून तुझी स्तुती करतो. बुधवारपासून होणाऱ्या सर्व सभा तू आशीर्वादित कर. मोठं काम त्या ठिकाणामध्ये होऊ दे आणि पुढच्या रविवारी ज्यास आम्ही एकत्र येऊ असं आमच्याकडे अद्भुत प्रकारच्या साक्षी असू दे. तुला महिमा, तुला स्तुती, तुला आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन. आमेन.